नमस्कार, आपण पाहताय एसबीएन मराठी। मी आपल्या सोबत धनश्री। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक। आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज। मुख्यमंत्री ठाकरेंची मोठी घोषणा। आरेचं जंगल आता 800 एकरांचं तर मेट्रो कारशेड कांजूर मार्गाला होणार। राज्यात सलग दुसऱ्या दिवशी परतीच्या मान्सूनचा धुमाकूळ। शेतकामांना ब्रेक तर पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान। सांगली शहरासह आजूबाजूच्या परिसरात धुवाधार पाऊस। पावसानं हिरावला शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास। पिकांचं मोठं नुकसान। भारतात आतापर्यंत 60 लाख कोविड रुग्ण ठणठणीत बरे। महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनामुक्त। कोरोना पाहून पाय पसरतोय, लॉकडाऊन करावा लागेल असं वागू नका। मुख्यमंत्री ठाकरेंचा इशारा। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी डोंबिवलीकरांचा जलमार्गानं प्रवास। रस्ते प्रवासापेक्षा सुकर असल्यानं बोट प्रवाशांच्या संख्येत वाढ। जत तालुक्यातील कंठी इथं रेकॉर्डवर असणाऱ्या गुन्हेगाराच्या खून प्रकरणी 4 आरोपी अटकेत। चौफेर विचार करूनच शाळा सुरू करू। बच्चू कडू यांची अमरावतीमध्ये प्रतिक्रिया। ICCI जागतिक दहशतवादी संघटना रत्नागिरीतही तळ उभारून बस्तान बसवण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती समोर। आणि माझं कुटुंब माझी जबाबदारी मध्ये सांगली जिल्हा 5व्या स्थानी। राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली माहिती। तर पलूस इथं डॉक्टर्स आणि कोविड हॉस्पिटलचं उद्घाटन। हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज। डहाणू तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ दिवंगत नेते पारेख, चव्हाण, कर्नावट या कुटुंबियांचं शरद पवार यांच्याकडून सांत्वन करण्यात आलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज डहाणू तालुक्याला भेट देऊन डहाणू तालुक्यातील दिवंगत कार्यकर्ते राजेश पारेख, रमेश कर्नावट, वानगाव इथल्या मुकुंदाप्पा चव्हाण यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी शरद पवार यांनी भेट दिली। या दिवंगत वरिष्ठ नेत्यांच्या निधनाने डहाणू सह परिसरात आणि जिल्ह्यात शोककळा पसरली। डहाणू तालुक्यात राष्ट्रवादीचं अस्तित्व निर्माण करणारे राजेश पारेख यांचा मोलाचा वाटा होता। जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हापासून शरद पवार यांचे सच्चे कनिष्ठ, खंबीरपणे नेतृत्व करणारे आणि पक्षाच्या कठीण काळात काम करणारे नेते म्हणून राजेश पारेख आणि मुकुंदाप्पा चव्हाण यांची ओळख होती। शरद पवार यांच्या डहाणू दौऱ्याच्या वेळी मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार सुनील भुसारा, रफिक घाची, अमित चुरी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। विनायक पवार, एसबीएन मराठी न्यूज, पालघर। मिरजमध्ये भाजपाचे उमेश हारगे यांच्याकडून कोरोना आपत्तीमध्ये स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला। 2000 वाफेच्या मशीन्स यांनी मोफत वाटप केले। आज कोरोना आपत्तीमध्ये संसर्ग टाळण्यासाठी वाफेचे मशीन्स अत्यावश्यक गरज आहे हे ओळखून भाजपानं युवा मोर्चा शहर अध्यक्ष उमेश हारगे यांनी 2000 वाफेचे मशीन वाटप केले। महापालिका प्रभाग क्रमांक 6 आणि 20 मधील महापालिका सफाई कर्मचारी, आशा वर्कर, डॉक्टर, नर्सिंग स्टाफ यांना हे हवेचं मशीन वाटप करण्यात आलं।
यावेळी भाजपाचे नेते उमेश भाऊ पाटील, रुपाली देसाई, नम्रता साठे, अनघा कुलकर्णी, माधुरी कापसे यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. कोरोना आपत्तीत अत्यावश्यक असणाऱ्या वाफेचे मशीन कर्मचाऱ्यांना वाटप केल्यानं डॉक्टर रेखा खरात यांनी उमेश हारागे यांचे आभार मानले. महाभयंकर रोगामध्ये आम्ही प्रभाग क्रमांक 6 तसेच सफाई कर्मचारी व ड्रेनेज कर्मचारी यांना मोफत वाफेचं मशीन वाटप केले. तसेच आज आशा वर्कर प्रभाग क्रमांक 5 व प्रभाग क्रमांक 20 मधील आशा वर्कर यांना आम्ही कोरोनासाठी वाफ घेण्यासाठी मोफत वाफेचं मशीन वाटप केले. कोरोनासारख्या महामारीमध्ये आम्ही गेली 5-7 महिने आमच्या आशा वर्कर्स, आमचा स्टाफ आणि आमचे सर्वच हेल्थ टीम माननीय आयुक्त साहेब आणि उपायुक्त मॅडम यांच्या आणि तसेच आमचे अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही काम करत आहोत. तर अतिशय म्हणजे कठीण परिस्थितीतून आम्ही जात असताना आम्हाला उमेश हारगे आणि त्यांच्या टीमच्या सदस्यांनी वाफेचं मशीन देऊन अतिशय चांगलं काम केलेलं आहे. कारण खरंच ही काळाची गरज आहे. आज आम्ही आमच्या हेल्थ वर्कर्स, आशा वर्कर्स सगळी काळजी घेतच आहोत. तर ह्या वाफेच्या मशीनमुळं आम्हाला आणखीन फायदा होणार आहे. माजी विद्यार्थी वर्गाची सोशल मीडिया माध्यमातून मदतीचा हात पाहायला मिळाला. रक्तदानातून गरजवंतांची गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून राबवण्यात आला. माजी विद्यार्थी वर्ग एकत्र येऊन सोशल मीडिया ग्रुप माध्यमातून गरजवंतांना आजारपणासाठी आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न शांतिकुमार आदिवासी विद्या मंदिर आणि कार्डिनल पिमेंटा आदिवासी हायस्कूल वरखंडा या शाळेतील माजी विद्यार्थी वर्गांकडून केला जात आहे. 11 ऑक्टोबर याच माजी विद्यार्थी वर्गाने स्कूल डे, व्हॉट्सॲप ग्रुप आणि दयानंद पाटील वडवली यांच्या सहकार्यानं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या रक्तदान शिबिरातून गरजवंतांची गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. पिमेंटा आदिवासी हायस्कूल आणि शांतिकुमार आदिवासी विद्या मंदिर वरखंडा चे सर्व माजी विद्यार्थी यांचा जो स्कूल डेज म्हणून व्हॉट्सॲप ग्रुप आहे त्यांच्या वतीने आणि दयानंद हॉस्पिटल वडवली यांच्या सहकार्याने आम्ही आज ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केलेला आहे. त्याच्यासाठी आम्ही सिल्वासाची ब्लड बँक रेड क्रॉसला आमंत्रित केलेलं आहे आणि आतापर्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभत आहे. जवळजवळ 50 डोनर्स एका तासामध्ये भेटलेले आहेत आणि आमचा हा कॅम्प नक्कीच यशस्वी होणार आहे असं वाटतं. शहरामध्ये पालिकेच्या प्रशासनाकडून चुकीच्या पद्धतीनं कारभार केला जात आहे. याचा जाहीर निषेध करतो असं पत्रकार बैठकीमध्ये माजी नगरसेवक चंद्रकांत जाधव घुणकीकर यांनी सांगितलं. शहरात पालिकेच्या प्रशासनाकडून चुकीच्या पद्धतीनं कारभार केला जातोय, त्याचा जाहीर निषेध करतो असं पत्रकार बैठकीत माजी नगरसेवक चंद्रकांत जाधव घुणकीकर यांनी सांगितलं. यावेळी बोलत असताना जाधव घुणकीकर म्हणाले की शहरात लोकहिताचा विचार न करता प्रशासनाचा मनमानी कारभार गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. काही दिवसांपूर्वी शहराचे आराध्य ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर समोरील असणाऱ्या रिकाम्या पटांगणात पालिका प्रशासनानं सिद्धराज देवालय ट्रस्टींना न विचारता विकास कामाचा शुभारंभ केला. या कामाचं कोणत्याही पद्धतीचा ठराव अथवा सहमती न घेता कोणाच्या सांगण्यावरून या ठिकाणी काम केलं जात आहे असा प्रश्न यावेळी उपस्थित करत चंद्रकांत जाधव घुणकीकर यांनी पालिका प्रशासनाचा निषेध केला. याचबरोबर शहराचा आराध्य दैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांची पूर्वापार परंपरागत पूजा अर्चा करणाऱ्या जंगम कुटुंबाला छत्रपतींकडून मंदिर समोरील 1 एकरच्या आसपास जमीन कसण्यासाठी देण्यात आली आहे. असं असतानाही जयसिंगपूर पालिकेचे मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार त्या ठिकाणी फुटपाथ, चौपाटी आणि गाळे बांधण्यासाठी जयसिंगपुरातील एका ठेकेदाराला त्या ठिकाणी खुदाई करण्यासाठी दिला आहे. यावेळी उपस्थित सुज्ञ नागरिक आणि सिद्धेश्वर ट्रस्टचे संचालक ॲडव्होकेट आंबेकर यांनी त्या जागेवर काम करण्यासाठी विरोध केला असता ठेकेदार हे त्यांच्याबरोबर वाद घालत म्हणाले, आम्ही इथं पालिकेच्या मुख्याधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे काम करण्यासाठी आलो आहोत, तुम्ही आम्हाला कोण सांगणार असा वाद होत असताना आणखी काही नागरिक एकत्र आले. तेव्हा ठेकेदाराला पालिकेने काम करण्यासाठी दिलेल्या वर्क ऑर्डरची मागणीही केली आहे. मी संपूर्ण जयसिंगपूरमधील नागरिकांना आवाहन करतो की जयसिंगपूर शहराचं
आराध्य दैवत ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांची जी काय पूर्वापार वंश परंपरागत छत्रपतींच्याकडून जयसिंगपूर शहरातील जंगम परिवाराला विजया आजचा मान व काही देवस्थानची जमीन त्यांच्या कसण्यासाठी व त्यातून त्यांना उत्पन्न मिळण्यासाठी आणि त्यातून त्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी म्हणून त्यांना ठिकठिकाणी जमिनी देण्यात आल्या आहेत. त्याच पद्धतीनं गल्ली नंबर 4 येथील सिद्धेश्वर मंदिराच्या समोरची अंदाजे 1 एकरच्या आसपास जमीन जंगम परिवाराला कसून त्यातून उत्पन्न काढून जगण्यासाठी म्हणून दिलेले आहे. पण त्या जमिनीवरती जयसिंगपूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशानं तोंडी आदेशानं त्या ठिकाणी फुटपाथ व चौपाटी करण्यासाठी किंवा काही ठिकाणी त्या ठिकाणी गाळे काढण्यासाठी म्हणून तोंडी आदेशानं जयसिंगपूर शहरातील एक नागरिक कॉन्ट्रॅक्टर बिल्डर प्रवीण इंगळेंना त्यांनी त्या ठिकाणी आदेश दिला होता. त्याप्रमाणे त्यांनी 4-5 दिवसापूर्वी त्या ठिकाणी JCB व इतर साहित्य घेऊन त्या ठिकाणी खुदाई करण्यासाठी आले होते. अशा वेळेला जयसिंगपूरमधील शुद्ध नागरिक व ॲडव्होकेट सिद्धराज चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक माननीय ॲडव्होकेट आंबेकर साहेब यांनी त्या ठिकाणी जाऊन सदरचा JCB त्या ठिकाणी काही कर्मचाऱ्यांना परत पाठवून या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं बांधकाम किंवा खुदाई करण्याचं नाही असं या ठिकाणी त्यांनी सांगितलं. तरीसुद्धा त्यांच्याशी डायरेक्टरांशी त्यांनी वाद घातला की मला मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं तुम्ही कोण सांगणार, अशा पद्धतीने त्यांनी वाद घालून त्या ठिकाणी काम चालू करण्याचा प्रयत्न केला. मग त्या ठिकाणी काही शुद्ध नागरिक जमा झाले व शुद्ध नागरिक जमा झाल्यानंतर त्यांनी वर्क ऑर्डर मागितले त्या कॉन्ट्रॅक्टरकडे. तर कॉन्ट्रॅक्टरकडे कोणत्याही प्रकारचा लेखी आदेश नव्हता. तसेच त्यांनी चुकीच्या पद्धतीने काम चालू करून त्या ठिकाणी एक वेगळा पायटा पाडण्याचा प्रयत्न मुख्याधिकारी मॅडम करत आहेत असं संपूर्ण जयसिंगपूरच्या निर्देशात आलेलं आहे. त्यामुळं मी माननीय कलेक्टर साहेब यांना आणि व महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की अशा बेकायदेशीर काम करणाऱ्या व बेबंशाही पद्धतीने काम करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करावं अशी आम्ही जाहीर मागणी करतो. बापूवाडीकरांना त्यांच्या न्याय हक्काचं घर मिळालंच पाहिजे असं राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांनी म्हटलं. यामध्ये मध्यस्थी केल्यामुळेच ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र पुनर्वसनाचा प्रश्न अधांतरीच आहे. बापूवाडी रामानंद नगर इथं किर्लोस्करवाडी रेल्वे गेटच्या हद्दीतील झोपडपट्टीत डवरी आणि इराणी समाजाची कुटुंब जवळपास 40 ते 50 वर्षांपासून राहत आहेत. मात्र रेल्वेच्या दुहेरीकरणाच्या कामामुळे त्यांच्या स्थलांतराचा प्रश्न निर्माण झाला. गेले 2 दिवस या स्थलांतरासाठी पर्यायी जागेच्या मागणीसाठी रामानंद नगर ग्रामपंचायत इथं ठिय्या आंदोलन राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्या विनंतीवरून मागे घेण्यात आले. असं असलं तरी पर्यायी जागेअभावी या बापूवाडी झोपडपट्टी वासियांच्या स्थलांतराचा प्रश्न अधांतरीच राहिल्याचं चित्र आहे. यावर प्रतिक्रिया देताना डॉक्टर कदम म्हणाले की बापूवाडीकरांना त्यांच्या न्याय आणि हक्काचं घर मिळालं पाहिजे. मात्र त्यांना स्थलांतर करावं लागेल कारण रेल्वे हा केंद्राच्या अखत्यारीतला विषय आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्याचं डॉक्टर कदम यांनी सांगितलं आहे. मच्छिंद्र भोसले साहेब, अमीन भैया, मी रोहिदास राजाराम गाडगे, महाराष्ट्र अध्यक्ष भटके गोसावी समाज महासंघ, विनायक पाटील, लक्ष्मण डवरी आणि नूर इराणी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तिथे आंदोलन चालू केले. त्यावेळी काल विश्व कदम साहेब यांनी आम्हाला बोलवून घेऊन शिष्टमंडळासमोर कलेक्टरना सांगितले त्या समाजाला काही करा आणि जागा उपलब्ध करून द्या. रामानगरमध्ये असेल तर अवश्य द्या. पहिलं प्राधान्य रामानगर. तिथं जागा शिल्लक नसेल तर मतदारसंघात कुठेही त्यांचं पुनर्वसन करा. पण हे पुनर्वसन झालं पाहिजे असं बाळासाहेबांनी सगळ्यासमोर कलेक्टरला आदेश दिले. तर प्रांताधिकारी तहसीलदार आमची बैठक झालेली आहे. आपली ही जी काय मंडळी आहेत ती गेले 25-30 वर्षापासून तिथं राहत आहेत. त्यांना त्यांचा न्याय हक्काचं घर मिळालं पाहिजे. पण त्यांना स्थलांतर करावं लागेल कारण हा शेवटी केंद्र शासनाचा रेल्वे अंतर्गतचा प्रश्न आहे. ते स्थलांतर कुठे कशा पद्धतीने करायचं यावर मी जिल्हाधिकाऱ्यांशी लवकर बोलतो. तोपर्यंत रेल्वेची कारवाई थांबवणार का? तोपर्यंत त्यांना सूचना दिलेल्या आहेत. तात्पुरतं हे करा. संदीप नाझरे, SBN मराठी, पलूस.
भांडूपमध्ये मुलीच्या विवाहाकरिता सावकाराकडून कर्ज घेतलं होतं. याबाबत वेळेवर हप्ता न दिल्यानं सावकाराने मुलीच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यासोबतच मुलीच्या घरच्यांना घराबाहेर काढून घराला टाळाही लावला. त्यामुळेच घरच्यांनी भांडूप पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या संबंधित सावकाराविरुद्ध गुन्हा नोंद केलाय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिकांच्या हातचा रोजगार गेल्यानं नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे या सर्व संकटाचा सामना आता नागरिकांना करावा लागतोय. या दरम्यान घेतलेली कर्ज, लोन यांची परतफेड करायची कशी असा याचा प्रश्न आता नागरिकांना पडलाय. असाच काहीसा प्रकार हा भांडूप पूर्वेला असणाऱ्या कृतिका अपार्टमेंट इथं गेले कित्येक वर्षांपासून त्रिलोकसिंग ज्ञानसिंग चड्डा हे या ठिकाणी राहत आहेत. त्यांनी आपल्या मुलगी हरजित कौर हिच्या विवाहाकरिता पैसे हवे असल्याचं त्यांचा मुलगा इंद्रजित सिंग याला सांगितलं. त्यांच्या मुलाने प्रॉपर्टी ब्रोकरचा व्यवसाय असल्याने ओळखीच्या सावकारी करणाऱ्या अजय गुप्ता यांच्याशी ओळख होती. त्यामुळं इंद्रजित सिंग चड्डा यांनी आपले वडील त्रिलोकसिंग ज्ञानसिंग चड्डा यांना या सावकाराविषयी माहिती दिली. अजय गुप्ता यांच्याशी भेटून विवाहाकरिता लागणारे पैशांकरिता बोलले असता त्यावेळी अजय गुप्तानं 10% पैसे देतो असल्याचं सांगितलं. याच वेळेस त्रिलोकसिंग यांनी होकार दिला. मार्च महिन्यापासून लॉकडाऊन झाल्यामुळं त्यातच कामधंदा मंदावल्याने भाड्याचे, घराचे आणि हप्ते देता येत नसल्यानं 30 ऑक्टोबर 2020 रोजी अजय गुप्ता यांनी त्रिलोकसिंग यांना फोन करून जैन इस्टेट व्हिलेज रोड इथल्या घराजवळ बोलून घर नावावर करून देण्याची धमकी दिली. तेव्हा त्रिलोकसिंग यांचा मुलगा इंद्रजित सिंग याला जीवे मारण्याचीही धमकी देत असल्यामुळं त्रिलोकसिंग यांनी याविषयी भांडूप पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी या सर्व घटनेचा तपास करून सावकारी व्यवसाय करणाऱ्या अजय गुप्ता यांच्यावर भांडूप पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आला. आज जैसा कि आप लोग को पता है, त्रिलोकसिंग जी चड्डा जिनके ऊपर अजय गुप्ता नाम का साहूकार जो 4 लाख रुपया 10% ब्याज में दिया है और उन्होंने उसमें 2 लाख रुपया तकरीबन दे चुका है. अभी लॉकडाउन के पीरियड में और देने वाला भी है, बट वो इसके पहले ही घर को ताला मार देता है, तो वो बेघर जाएंगे कहाँ. तो ये जब राष्ट्रवादी सरकार की गवर्नमेंट थी तब RR पाटिल साहब ने साहूकार विरुद्ध कानून लेके आया और उसको अमलबजावनी हुआ. आज भी वही राष्ट्रवादी सरकार है और हमारे माननीय अनिल देशमुख जी गृह मंत्री है. तो ये क्या ये लोग भूल गए जो RR पाटिल साहब ने जो कानून बनाया था वो भूल गए क्या? तो ये मैं प्रशासन से पूछना चाहता हूँ कि ये कब तक ये अत्याचार चलता रहेगा. ये साहूकार के ऊपर कानूनी कार्रवाई होना चाहिए. हम यहाँ के DCP साहब को मिले, DCP साहब ने हमारी बहुत मदद की. उन्होंने हमें आश्वासन दिया है कि इन गरीबों को मदद मिलेगा और जो बेघर है उनको घर मिलेगा. अगर हमको यहाँ से न्याय नहीं मिला है भांडूप पुलिस स्टेशन से, हम हमारे आमदार प्रसाद लाड साहब जो महाराष्ट्र के उपाध्यक्ष BJP के, उनके नेतृत्व में हम आंदोलन करेंगे और हम इनको न्याय दिला के रहेंगे. मैं त्रिलोक सिंह चड्डा बोल रहा हूँ और DCP साहब के पास हम लोग गए. उन्होंने हमें न्याय देने के लिए बात कही और न्याय देने की बात हो रही है और मुझे आज उम्मीद है कि शायद मुझे चाबी भी मिल जाएगी. और इन्होंने सबसे पहले मैंने इनसे जो अजय गुप्ता के पास से मैंने 4 लाख रुपए लिए थे, आज उसका 21 लाख रुपए बना के बैठा है. बोलता मैं जब तक मुझे पैसा नहीं मिलेगा तब तक ताला तुम्हारा नहीं खोलूँगा. मुझे घर से बेघर कर दिया गया. तो मैं चाहता हूँ मुझे न्याय मिले और मुझे मेरा घर का ताबा मुझे वापस मिले. आज मेरी 60 लाख की प्रॉपर्टी है. कोई किसी को 4 लाख में मैं लिख के नहीं देता है. सब पेपर फर्जी बनाए हुए हैं. मेरे सिग्नेचर लेके मैंने 4 लाख का जो बनाया था वो मैं हैवी डिपॉजिट का मैंने उसके ऊपर सिग्नेचर किया है. ये फर्जी पेपर कहाँ से आया मुझे समझ में नहीं आ रहा. कैसे बने, वो कैसे हुआ, क्या हुआ, ये वो जानता है या फिर उसका ईमान जानता है. बाकी मुझे न्याय मिलना चाहिए. मैं आपसे यही दरख्वास्त करता हूँ माननीय DCP साहब से, मुझे ये न्याय अवश्य मिले और मुझे उम्मीद है ये न्याय आज मिले होगा. मेरा नाम इंद्रजीत सिंह चड्डा है और हमने इनसे अजय गुप्ता से पैसा लिया था, हम ये मान्य करते हैं. और हमने ईमानदारी से उनको अभी तक 2,43,000 रिटर्न कर दिया है. और हमने उससे 6 महीने का मुद्दत मांगा था कि लॉकडाउन की वजह से हमारा काम धंधा सब बंद पड़ा हुआ है. तो वो हमको रात दिन धमकी दे रहा था. 5 अक्टूबर को रात को 1:45 बजे मेरे घर पे गुंडे लेके आया, हमको हैरेसमेंट किया. मेरे मम्मी को, मेरी बहनों को, सबको हैरेसमेंट किया. भांडूप पुलिस चौकी ने उसका साथ दिया, हमारा साथ नहीं दिया भांडूप पुलिस चौकी ने. भांडूप पुलिस चौकी वाले मुझे ही धमका रहे हैं कि तेरे पे गुनाह दाखिल करेंगे. पर पुलिस के अंदर आज भी न्याय करने की ताकत है. हमारे मुलुंड में नए आए हुए DCP साहब ने मुझे न्याय दिया. हमारे रमेश रोकड़े साहब ने मुझे न्याय दिया. प्रसाद लाड जी ने हमको न्याय दिया. DCP साहब ने तुरंत भांडूप पुलिस चौकी को एक्शन लेने के लिए बोला. तो आज मुझे उम्मीद है कि मेरा
मुझे न्याय मिलेगा, मुझे मेरा घर खाली करके मिलेगा, मैं जो बेघर हो गया हूँ मेरा वो घर मुझे मिलेगा। मैं क्योंकि आज लॉकडाउन की वजह से हमारी स्थिति नहीं कि हम भाड़ा भर सके, हमारी खुद की प्रॉपर्टी होते हुए हम भाड़े पे रह रहे हैं। तो मैं मीडिया से और डीसीपी साहब से और भांडुप पुलिस चौकी से यही अपेक्षा करता हूँ और हमारे नेता से यही अपेक्षा करता हूँ, रमेश रोकड़े साहब से, प्रसाद लाड साहब से, कि हमको हमारा घर मिल जाए। और हम मान्य करते कि हमने लिया था, मजबूरी थी, पैसा लिया था, पर हमने हैवी डिपॉजिट के एग्रीमेंट पे साइन किया था। उसने फर्जी पेपर बनाए, करारनामा और पावर ऑफ अटर्नी, दोनों डुप्लीकेट है। हमने जो पेपर पे साइन किया था वो पेपर वो दिखा ही नहीं रहा है। इसीलिए मैं चाहता हूँ कि मीडिया की तरफ से मुझे न्याय मिले। 2014ला सावकारी कायदा जे महाराष्ट्र शासनाने काढला आणि कडक पावलं उचलले होते, पण त्याच धर्तीवरती आज भांडूप परिसरामध्ये जो अजय गुप्ता नावाचा सावकार आहे, जो लोकांचे घरं गहाण ठेवतो आणि लोकांना बेघर करतो, आणि आज हे त्रिलोकजी सिंग चड्डा यांची तीच परिस्थिती या सावकारांनी केलेली आहे। या सावकाराने 4 लाख रुपये कर्ज घेतलं होतं आणि कर्जाच्या बदल्यामध्ये त्यांनी घराला टाळा लावून जो त्यांनी जी परिस्थिती त्यांना रस्त्यावर आणण्याचं काम केलेलं आहे। तर ही बाब आम्ही माननीय पोलीस उपायुक्त प्रशांतजी कदम साहेबांना सांगितली आणि ही बाब त्यांच्या लक्षात आली। याचाच त्यांनी तात्काळ सावकारावरती गुन्हा दाखल करा आणि या पीडितांना न्याय द्या असा आदेश माननीय उपायुक्त साहेबांनी दिलेला आहे। आणि खरोखरच एक डॅशिंग डायनामिक उपायुक्त साहेब आहेत, ज्यांनी करेन की या त्रिलोक सिंग चड्डाचा त्वरित अर्जाचा विचार केला आणि लगेच इथे भांडूप पोलीस स्टेशनला जो शिंदे साहेब सिनियर आहेत त्यांच्याकडे आम्हाला पाठवलं आणि आता आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहे। यांना घेऊन या सावकाराविरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जर या सावकारावरती गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही पुढील कारवाई माननीय प्रसादजी लाड आमचे जे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आहेत महाराष्ट्र प्रदेश यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भांडूप पोलीस स्टेशनमध्ये आंदोलन करू। SBN मराठीसाठी अनिरुद्ध पवार, मुंबई। जत तालुक्यातील कंठी इथं अनैतिक संबंधाच्या कारणातून एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला होता। या खुनातील सर्व आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। जत तालुक्यातील कंठी इथं अनैतिक संबंधाच्या कारणातून एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला होता। या गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले। या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली होती, मात्र त्याचे 3 साथीदार फरार होते। हे आरोपी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा भागात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून 3घांना अटक केली। नागेश लांडगे, गोविंद लांडगे, मुरलीधर वाघमारे, श्रीधर वाघमारे अशा अटक करण्यात आलेल्या 4 आरोपींची नावे आहेत। धनाजी मोटे असं मृताचं नाव आहे। गुरुवारी रात्री 11च्या सुमारास ही घटना घडली होती। घटनास्थळी गावठी पिस्तूल आणि काडतूस सापडल्यानं त्यांना गोळ्याही घातल्या असाव्यात असा पोलिसांचा संशय होता। या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात 4घांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सर्वसामान्य लोकांच्या तसंच शेतकऱ्यांच्या दृष्टीनं लोकोपयोगी जनधन बँक ग्राहकांच्या सेवेत हजर आहे, अशी माहिती अमरावतीचे महापौर गावंडे यांनी दिली आहे। अमरावती शहरातील महानगरपालिका अंतर्गत असलेल्या रहाटगाव परिसरात बँक पाहिजे अशी गेल्या अनेक दिवसांपासून जनता जनार्दनांची मुख्य मागणी आहे। या मागणीचा पाठपुरावा बँक संचालकांनी केला आणि आज आपण भारत सरकार मान्यताप्राप्त अमरावती जनधन अर्बन निधी लिमिटेड बँकेच्या मुख्य शाखेचं उद्घाटन देखील करत आहोत, असं महापौर चेतन गावंडे यांनी म्हटले। त्यांच्या हस्ते बँकेच्या नवीन शाखेचा उद्घाटन सोहळा पार पडला। बँक ही सर्वसामान्य लोकांच्या आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची बँक असून लोकोपयोगी कार्य जास्तीत जास्त प्रमाणात कसं करता येईल याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि जनधन बँक हे कार्य निश्चितपणे चांगल्या पद्धतीने करेल असा मला विश्वास वाटतो, असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे। या दरम्यान त्यांच्यासोबत व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप बाजड तसंच काँग्रेसचे शहर अध्यक्ष किशोर बोरकर यांच्यासह इत्यादी अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते। या बचतीमधूनच आपला उदरनिर्वाह चालतो आणि जी ठेव आपण ज्या बँकेमध्ये ठेवतो ती विश्वासाने ठेवतो आणि आपला ज्या विश्वासाने जनतेने आपल्या बँकेमध्ये पैसे ठेवले त्या विश्वासाला तडा जाऊ न देता आपण काम करत आहातच, पण आपणही
असे काही उपक्रम या निमित्ताने या भागामध्ये सुरुवात करावे की जेणेकरून खरोखर समाजाच्या शेवटच्या घटकाला त्याचा उपयोग झाला पाहिजे. मी सर्व बँकेच्या संचालक मंडळाचं आणि या बँकेमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांचं या ठिकाणी कौतुक करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी मला बोलावलं, बोलण्याची संधी दिली. आज बँक म्हटलं की लोक एकदम घाबरतात की बँक पैसे जमा करणं आता आता काळ आहे, अशी परिस्थिती आहे. पण अशा परिस्थितीतही संदीप वाजळ त्यांचे सर्व सहकारी यांनी एक आव्हान स्वीकारलं आणि खरंच ते आव्हान पेलणाऱ्यापैकीचे लोक आहेत. आम्ही त्याची हमी घेऊ शकतो या सर्वांची, असे हे लोक आहेत. आणि म्हणून मी तुम्हा सर्वांना विनंती करेन की खरंच या बँकेला हातभार लावा. आज आपण इथे जास्तीत जास्त 50 लोक आहोत. 1 वर्षाने हा कार्यक्रम कितपर्यंत जाईल एवढं नक्की सांगतो. याचा जो वर्षाचा आपण जे हे करत असतो एवढं असे हे लोक आहेत आणि यांनी आमच्यासारख्यांची मनं जिंकली आहे. महापौर साहेब एकदम परफेक्ट कामाच्या ते अशा ठिकाणी जात नसतात. त्या अर्थी महापौर इथं आले समजून घ्या की ही मंडळी कशी आहे. माझं कुटुंब माझी जबाबदारी यामध्ये सांगली जिल्हा 5व्या स्थानी असल्याची माहिती राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली. पलूस इथं डॉक्टर्स कोविड हॉस्पिटलचं उद्घाटन प्रसंगी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. कोरोना लढ्यात माझ्या पलूस तालुक्यातील अनेक संस्था डॉक्टर्सनी पुढाकार घेतला. त्या सर्वांना मी धन्यवाद देतो. माझं कुटुंब माझी जबाबदारीमध्ये आपला सांगली जिल्हा महाराष्ट्रात पहिल्या 5 मध्ये आहे. जिल्ह्यातील मंत्री या नात्यानं मला याचा अभिमान आहे, असं मत राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांनी मांडले. पलूस इथं डॉक्टर्स कोविड हॉस्पिटलच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. तर सध्या कोविडचा प्रसार कमी झाला असला तरी दसरा दिवाळी सणाच्या काळातही नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे, असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी केले. या कार्यक्रमास डॉक्टर अमोल पवार, राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष अरुण अण्णा लाड, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्रप्पा लाड, प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार राजेंद्र पोळ, डॉक्टर रागिणी पवार उपस्थित होते. प्रत्येक घटकाने पुढे येऊन की जी कोविड-19ची पॅन्डेमिक आहे त्याला आपण कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे लढण्यासाठी, तर त्याला अगदी सकारात्मक प्रतिसाद देऊन एक चांगलं 50 बेड हॉस्पिटल जे आहे ते आपण इथे उभं केलेलं आहे आणि एक 7-8 दिवसापासून 10 दिवसापासून आपण इथे पेशंट्सना ट्रीटमेंटही देत आहोत. खरोखर स्तुत्य असं आपलं हे काम आहे आणि इतर जे डॉक्टर्स असोसिएशन आहे त्यांनी सुद्धा याच्यामधून प्रेरणा घेऊन करण्यासारखं असं हे काम आहे. तर पूर्ण माझी जबाबदारी जी काय आता आपल्या राज्य सरकारकडनं चालू आहे त्याचा प्रभावशाली काम करायचं. आज आपले सर्व आशा वर्कर, आमच्या भगिनी, अंगणवाडी सेविका, जिल्हा परिषदेचे शिक्षक आणि सगळे माणूस यंत्रणा दिवस आपण चालत करते. मला तुम्हाला अभिमानाने सांगायचं की महाराष्ट्रातल्या टॉप 5 जिल्ह्यांमध्ये जिथं माझं कुटुंब माझी जबाबदारी अंमलात आलं तर सांगली जिल्हा आहे. जेव्हा ती कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आम्ही यादी वाचत होतो तेव्हा सांगलीचं टॉप 5 मध्ये नाव आलं तर कलेक्टर साहेब पुढे आणतो तिथं रस्त्याला एक मंत्री म्हणून माझी सांगलीला होती आणि म्हणून माझं कुटुंब माझ्या जबाबदारीच्या माध्यमातून आपल्याला पेशंट्स हे लवकर आयडेंटिफाय करतात. ही मोहीम कशासाठी आहे तर डॉक्टर मंडळी आपल्याला सांगण्यासाठी मला एक वेगळ्या पद्धतीने सांगेल की जे आज पेशंट अचानक त्यांच्यामध्ये मेडिकल कॉम्प्लिकेशन ज्या सिव्हिअर होतात तुमच्याकडे येतात त्याच्यापेक्षा ते कॉम्प्लिकेशन लवकरच आयडेंटिफाय व्हावे आणि त्यातनं त्याच्या लवकरच कारवाई करावी व्हावी या दृष्टीने ही मोहीम आम्ही या ठिकाणी माहिती घेतली आहे. त्याचे खूप चांगले दूरगामी भविष्यात आपल्याला फायदे मिळतील याचे मला शंका नाही. संदीप नाझरे, एसबीएन मराठी, पलूस. लातूर जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस आहे. अनेक तालुक्यात ढगफुटींमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पंचनामे करून मदत देण्याची नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी आहे. लातूर जिल्ह्यात काल दुपारपासून सर्वदूर जोरदार पाऊस पडतोय. त्यात रेणापूर तालुक्यातील मोठेगाव, मुडेगाव, धानोरासह परिसरात झालेल्या ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालंय. या भागातील जवळपास 300 हेक्टर सोयाबीन काढून ठेवलेलं सोयाबीन हे मोठ्या प्रमाणात भिजल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
तर अनेक शेतकऱ्यांचा ऊस हे पीक आडवं पडलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यांचे पंचनामे करून मदत देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. सांगली जिल्ह्यातील सर्व निवड झालेल्या भाजपा पदाधिकाऱ्यांचं हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक भाजपा मिरज तालुका सरचिटणीस गणेश निकम, जिल्हा कार्यकारिणी सदस्य धनंजय कुलकर्णी. अकरावी व 12वी रेग्युलर स्टेट बोर्डची तयारी IIT, JEE, नीट, CET यांचे प्रशिक्षण केंद्र JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर. मुलींसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह तसेच मुलांसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह. 100% यशाची खात्री देणारे एकमेव प्रशिक्षण केंद्र JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर. MBBS, BBS, BAMS, BHMS, BSc फॉरेस्ट्री, BSc फिशरी, BSc नर्सिंग तसेच इंजिनिअरिंग क्षेत्रातील यशाचे दालनखुली करून देणारे एकमेव केंद्र म्हणजे JK सायन्स इस्लामपूर. मेस, ट्युशन, हॉस्टेल याची सुविधा एकाच छताखाली. या अकॅडमीचे वैशिष्ट्य म्हणजे चेअरमन स्वतः शिकवतात, मुलांकडे मुलींकडे स्वतः लक्ष देत असतात. वेगवेगळ्या तज्ञ शिक्षकांचे आठवड्यातून मार्गदर्शन. सर्व अकॅडमी 24 तास CCTV कॅमेऱ्याच्या कक्षेत. सर्वात महत्त्वाचे फक्त 30च विद्यार्थ्यांस प्रवेश. त्वरा करा, ऍडमिशन सुरू, मर्यादित प्रवेश. आता चिंता करू नका, स्पेशल एज्युकेशनल टॅब करा. नीट, JEE, CET बरोबरच 11वी 12वी स्टेट बोर्ड सर्व तयारी JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर. संपर्क सौ संध्या पाटील, MSc ND. मोबाईल नंबर 94 20 67 47 96, 98 50 65 66 64. इन्चार्ज RY गुटुगडे सर. मोबाईल नंबर 97 30 64 92 46. एकदम झक्कास जेवण पाहिजे कुठे? अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू, काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, CT स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र अळी यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे. 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन. सर्व ब्रँड एकाच छताखाली. 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स. संपूर्ण कपडे बजेट मध्ये. कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत. मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत. संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी.
रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 9284776065. शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ. मांगल्याचं दालन, त्याला सोनेरी सजावट. करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील. राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोवळं, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिनचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या HP भुरके सराफ, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 947 696. प्ले स्टोअर वरून आत्ताच डाउनलोड करा स्काय स्टार ऑनलाईन ऍप. आपल्या हक्काचं आपलं दुकान. आता भाजी, फळं आणि महिन्याचे ग्रोसरी सामान आणण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. आपल्या मोबाईललाच बनवा आपलं दुकान आणि मार्केट. विना कटकट, विना दगदग, घरपोच सेवा. फ्रुट्स, स्नॅक्स, गरम मसाले, व्हेजिटेबल्स, ड्राय फ्रुट्स, बेबी केअर, पर्सनल केअर, होम केअर, सर्व प्रकारची बिस्किटं, ऑइल्स, डाळी, चहा, कॉफी आणि बरंच काही एकाच ठिकाणी, तेही आपल्या मोबाईल मध्ये. आमची वैशिष्ट्य बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट्स, 24 तासांच्या आत घरपोच सेवा, ₹500 वरील ऑर्डरवर फ्री होम डिलिव्हरी, बेस्ट कस्टमर सपोर्ट व सुरक्षित सर्व्हिस. दररोज नवीन ऑफर्स व डिस्काउंट्स. ही सुविधा सध्या फक्त सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रासाठी उपलब्ध आहे. आपल्या हक्काचं आपलं दुकान स्काय स्टार ऑनलाईन. जोपर्यंत बाधित लोकांना निवारा नोटीस येत नाही किंवा मूल्यांकन ठरत नाही तोपर्यंत या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं काम चालू होऊ देणार नाही असा इशारा शासनाला आणि दिलीप बिल्डकॉन कंपनीला अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख यांनी दिलाय. रत्नागिरी नागपूर या 166 नंबरच्या महामार्गाची सध्या कामं सुरू आहेत. मिरज पंढरपूर या महामार्गावरील शिरढोण, कवठे, मंकाळ इथले निवासी असणारी घरं तसंच इतर बाधित शेतकरी यांच्या महामार्गात गेलेल्या घरं, जमिनी यांचं पुनर्मूल्यांकन करावं आणि त्याबाबतची नोटीस द्यावी यासाठी शिरढोण इथं हे आंदोलन करण्यात येत आहे. बाधित शेतकऱ्यांचे अनेक दिवसांपासून प्रश्न प्रलंबित आहेत. याबाबत प्रशासनाला निवेदनही दिलंय, परंतु प्रशासनानं याबाबत कोणताही मार्ग काढला नाही. उलट फेरमूल्यांकनाच्या नोटिसा न देता शिरढोण येथील बांधकामं पाडण्यासाठी मशिनरी आणि अधिकारी आले होते. त्यांना इथल्या बाधित शेतकऱ्यांनी हुसकावून लावलं असून जोपर्यंत इथल्या वस्तूंचं पुनर्मूल्यांकन ठरवून रीतसर नोटीस येत नाही तोपर्यंत आम्ही कोणीही काम करून देणार नाही असा शेवटी देशमुख यांनी इशारा दिला. 1 ऑक्टोबरपासून हे आंदोलन सुरू असून काल रात्रभर पावसामध्ये आंदोलक धरणे धरून बसले होते. यामध्ये दिगंबर कांबळे, रजनीकांत पाटील, बाळासाहेब पाटील, प्रदीप पाटील, नितीन पाटील, इंदुताई पाटील, शबीरा मुजावर इत्यादी बाधित शेतकरी आणि नागरिक उपस्थित होते. रत्नागिरी नागपूर महामार्गाचं काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. या महामार्गामध्ये जे बाधित शेतकरी आहेत त्यांचे अनेक प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत. या प्रश्नांच्या संदर्भामध्ये आम्ही प्रांतांना अनेक वेळा निवेदनं दिली, परंतु त्याच्यामध्ये प्रशासनानं कुठल्याही प्रकारचा मार्ग काढलेला नाही. आज शिरढोणमध्ये आम्ही या ठिकाणी धरणं आंदोलन किसान सभेच्या नेतृत्वाखाली सुरू केलेलं आहे. याचं कारण असं आहे की गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये या भागातील बाधित शेतकरी आहेत, या बाधित शेतकऱ्यांच्या निवाडा नोटिसा ताबडतोब द्याव्यात या मागणीसाठी गेल्या डिसेंबर महिन्यात निवेदन दिलेलं आहे. परंतु त्या ठिकाणी फेर सर्वेक्षण केलं, परंतु फेर सर्वेक्षण करूनसुद्धा आज तागायत त्यांनी मूल्यांकनाच्या नोटिसा दिलेल्या नाही.
आणि या मूल्यांकनाच्या नोटिसा न देताच कालपासून त्यांनी या ठिकाणची जी बांधकामं होती ती बांधकामं पाडण्यास सुरुवात केली आणि ही सुरुवात करत असताना या बाधित शेतकऱ्यांनी ही बांधकामं पाडणारे जे मशीन्स होते आणि जे अधिकारी होते त्यांना या ठिकाणाहून हुसकावून लावलं आणि हुसकावून लावून या ठिकाणी धरणं आंदोलन सुरू केलेलं आहे। जोपर्यंत आम्हाला निवाडा नोटीस आणि आमच्या जी वास्तू जी आहे आमचं जे बांधकाम आहे त्या बांधकामाचं मूल्यांकन ठरत नाही आणि त्याची रीतसर नोटीस येत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं काम चालू होऊ देणार नाही आणि या ठिकाणी धरणे आंदोलन असंच धरू प्रशासनानं जर निवाडा नोटिसा ताबडतोबीनं दिल्या नाहीत किंवा त्याचं मूल्यांकन ठरवलं नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही शेतकरी या भागातील शेतकरी एकत्रित येऊन करू असा इशाराही आपल्या परतीच्या पावसानं रायगड जिल्ह्यातील शेतीला मोठा फटका बसलाय। यामध्ये शेतकरी चांगलाच हवालदिल झाला आहे। परतीच्या पावसानं रायगड जिल्ह्यातील शेतीला मोठा फटका बसलाय, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। भाताचे कोठार अशी ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यात पावसाळी म्हणजेच खरीप हंगामात भाताचं मोठं पीक घेतलं जातं। जवळपास 1 लाख हेक्टर इतक्या शेतजमिनींवर लागवड केली जाते, तर साधारण ऑक्टोबर महिन्यात कापणी सुरू होऊन पीक घेतलं जातं। यंदा पीक हाताशी आलं असतानाच परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं माणगाव, रोहा, महाड, तळा या तालुक्यातील तसंच रायगड जिल्ह्यातील बहुतांशी भागातील भात पीक बाधित झाल्यानं शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। मुसळधार पाऊस आणि वीज पडल्यानं बीडच्या धारूर तालुक्यातील शेतकऱ्याचे 2 एकर शेतातील कणस असणारी बाजरीची गंजी जळून खाक झाली। बीड इथं काल झालेल्या परतीच्या मुसळधार पावसानं आणि वीज पडल्यानं बीडच्या धारूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे 2 एकर शेतातील कणस असणारी बाजरीची गंजी जळून खाक झाली आहे। बाबासाहेब बडे असं नुकसानग्रस्त शेतकऱ्याचं नाव आहे। चौफेर विचार करूनच शाळा सुरू करू अशी माहिती बच्चू कडू यांनी अमरावतीमध्ये दिली आहे। कोरोनावरची लस आल्याशिवाय शाळा महाविद्यालय सुरू करू नका अशी मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली होती। यावर शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अमरावतीमध्ये प्रतिक्रिया दिली असता यात प्रत्येकांचे वेगवेगळे विचार आहेत। कपिल पाटील यांनी त्यांचा विचार मांडला असेल। आपण सर्वांच्या पत्रांचा तसंच चौफेर विचार करू, कारण हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे असंही बच्चू कडू म्हणाले आहेत। नोव्हेंबरमध्ये शाळा सुरू होणार असल्याचं बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं। प्रत्येकाचं वेगवेगळं मत आहे। काही लोक म्हणतात शाळा सुरू करा, काही लोक म्हणतात असं करा। तर कपिल पाटलांनी त्यांचा विचार मांडला असून आपण सगळ्याचाच पत्राचा विचार करून सगळ्याच्या सूचना करून, कारण आखरी शाळा आहे, विद्यार्थी आहे। काही आता ब्रिटनमध्ये सुद्धा 13,000 विद्यार्थी लागण झाली, तर ती सगळी वेळ येऊ नये। आपण काही असा एका अँगलनंच विचार करणार नाही। आपण चौफेर चौकशी सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला सगळं योग्य वाटलं तरच आपण करणार आहोत। ICCI जागतिक दहशतवादी संघटनेनं रत्नागिरीतही तळ उभारून बस्तान बसवण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली। ICCI जागतिक दहशतवादी संघटनेनं रत्नागिरीतही तळ उभारून बस्तान बसवण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली। कर्नाटक इथं राष्ट्रीय तपास यंत्रणेनं ISISच्या छावण्यांवर करण्यात आलेल्या कारवाईत ही माहिती समोर आली आहे। त्यामुळे जिल्हा पोलीस दलासह गुप्तचर यंत्रणा कामाला लागली। या संघटनेच्या हालचालींवर बारीक नजर ठेवली जात आहे। केरळ, महाराष्ट्रातील रत्नागिरी, गुजरातमधील जांबुसात इत्यादी ठिकाणी दहशतवाद्यांनी बस्तान बसवण्याची जय्यत तयारी केली आहे। काही अतिरेक्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणाची अटक केल्यानंतर त्यांच्या चौकशी दरम्यान बरेच माहिती उघड झाली आहे। अल हिंद अतिरेक्यांनी देश आणि राज्यातील हिंदू नेते, धार्मिक नेते, राजकीय नेते, पोलीस अधिकारी, सरकारी अधिकारी, सेलिब्रिटींची हत्या करण्याची योजना आखली होती असंही NIAची माहिती समोर आली आहे। ते केरळबरोबर महाराष्ट्रातील रत्नागिरी, गुजरात, जांबुसार या ठिकाणी तळ स्थापनेची योजना करत असल्याची माहिती पुढे आली। ISISच्या या जागतिक संघटनेचे रत्नागिरी जिल्ह्यात पाय पसरण्याची गुप्त माहिती आमच्यापर्यंत आली आहे। पोलीस दल आणि गुप्तचर यंत्रणेसह सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून सागरी सुरक्षा यंत्रणा वाढवण्यात आली आहे।
मुंबईकरांचं मेट्रोचं स्वप्न आणखी 5 वर्ष पुढे जाणार असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे. मागील काही दिवसांपूर्वी आरेतील जागा जंगल घोषित केल्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी 2 महत्त्वाच्या घोषणा केल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की आरेतील प्रस्तावित कारशेड आता कांजूर मार्गाला होणार आहे. त्यामुळे आता मेट्रो कारशेडला 5,000 कोटी रुपयांचा खर्च वाढणार असून मुंबईकरांकरिता मेट्रोचं स्वप्न आणखी 5 वर्ष पुढे जाणार आहे. त्यामुळं ही कारशेड आरेमध्येच राहावं अशी मागणी आमची सदैव राहील, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. की जवळपास 600 एकर जागा ही आरेची आपण तिथे जंगल घोषित केलेलं आहे. हां, जंगल घोषित केल्यानंतर याचा अर्थ असा नाही की तिथे ज्या काही गोष्टी आता आदिवासी आहेत, आदिवासी पाडे आहेत, काही तबेले असतील, आणखीन काही गोष्टी, तिथल्या कोणाच्याही अधिकारावरती किंचित सुद्धा गदा येऊ न देता आपण हे जंगल घोषित केलं. की आरेची जी कारशेड होणार होती ती कारशेड आता कांजूरला होणार. मग किंमत किती? भरपूर किंमत होणार. जमिनीची किंमत कोण देणार? मग झालेला खर्च वाया जाणार, प्लस हा आणखीन त्याच्यावरती खर्च. तर त्याही बाबतीत मी आपल्याला सांगतो की कांजूरची ही जागा आहे, ही सरकारची जमीन 0 रुपये किमतीने या मेट्रो कारशेडसाठी आपण दिलेली आहे आणि तिथे कारशेड करण्याचे आदेश कालच मी दिलेले आहेत. आरे कारशेड रद्द केल्यामुळे 5,000 कोटीचा खर्च वाढणार. प्रकल्प 5 वर्ष रेंगाळणार. प्रत्येक ती मेट्रो ट्रेन 8 किलोमीटर वळसा घालून कांजूर कारशेडला पार्क करावी लागणार. त्यासाठी रोजचा ऑपरेशन कॉस्ट वाढणार. 8 किलोमीटर अतिरिक्त रेल्वे लाईन टाकावी लागणार. आणि मुख्यमंत्री महोदय, आपण कोणती जमीन सांगतायत? ती मार्शिलेन. त्याच्यासाठी आणखी एन्व्हायरमेंट परमिशन आणि ते वापरण्यासाठी करण्यासाठी वर्षानुवर्ष जाणार. आणि दुसरी जी जमीन आहे त्याच्यासाठी तर हायकोर्टाने सांगितलंय की ती प्रायव्हेट क्लेम आहे म्हणून 2,000 करोड रुपये कोर्टात जमा करा. जनतेची फसवणूक बंद करा. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी डोंबिवलीकरांचा जलमार्गाने प्रवास पाहायला मिळतोय. हा प्रवास रस्ता प्रवासापेक्षा सुकर असल्यानं बोट प्रवाशांच्या संख्येत आता वाढ होत आहे. कल्याण डोंबिवलीकर चाकरमान्यांना रस्त्यामार्गानं म्हणजे शिळफाट्यामार्गे ठाणे मुंबईचा प्रवास करावा लागतोय. मात्र या प्रवासात वाहतूक कोंडी, खड्डे यामुळे अनेक तास वाया जातात. यावर उपाय म्हणून डोंबिवलीकरांनी आता जलमार्गाचा वापर सुरू केलाय. डोंबिवली पश्चिमेच्या मोठागाव रेती बंदरहून माणकोली जवळच्या वेहेळे गावापर्यंत फेरी बोट सेवा करण्यात आल्या. गेल्या अनेक वर्षांपासून या सेवा सुरू आहेत. या बोटीनं आता हे चाकरमानी प्रवास करून ठाणे गाठात मोठा गाव ते वेहेळे या प्रवासाला अवघी 5 मिनिटं लागतात. तिथून माणकोलीपर्यंत रिक्षानं 10 मिनिट आणि माणकोलीतून ठाण्यापर्यंत रिक्षाने 15 मिनिट अशा अवघ्या अर्ध्या तासात डोंबिवलीकर प्रवासी वाहतूक कोंडी टाळून ठाणे गाठतात. हा प्रवास रस्ते प्रवासांपेक्षा सुकर असल्यानं या बोटीला प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सध्या सकाळ संध्याकाळ मिळून या बोटीचे 50 फेऱ्या होत आहेत. या बोटीचं तिकीटही अवघं 10 रुपये असून त्यामुळे प्रवाशांच्या मार्गापेक्षा आता या जलमार्गाकडे ओढा वाढलेला दिसून येतोय. मात्र असं असलं तरी या प्रवासाऐवजी आम्ही लोकलने प्रवास करण्याची मुभा मिळाल्यास आणखी सोयीस्कर ठरेल, असं बोट प्रवासी यांनी सांगितलं आहे. लॉकडाऊन झाल्यापासून डोंबिवलीच्या रस्त्यांमध्ये आता खूपच भयंकर ट्रॅफिक असतो आणि लोकांना त्यामुळे प्रॉब्लेम होतो. त्यामुळे आता होडीचा प्रवास करणे चांगलं वाटतं लोकांना आणि तो अधिक वाढला पाहिजे. कामगार होडीने जातात कारण की त्यांना आता होडीचा प्रवास सोयीस्कर वाटत असेल आणि म्हणून ते जातात कामगार. कारण की ट्रेनचा प्रवास गर्दी असते ट्रेनला, त्यामुळे ट्रेननी जाणं त्यांना सोयीस्कर वाटत नाही. आता हा सोयीस्कर मार्ग आहे, त्यामुळे काही लोकांना टेन्शन येत नाही. जवळ पडतं ठाणा वगैरे, त्यामुळे ट्रॅफिकचा कोणाला त्रास होत नाही. त्यामुळे सगळ्यांना बरं वाटतं जरा जवळ लवकर जाऊन लवकर बसावे. राज्यात सलग दुसऱ्या दिवशी परतीच्या मान्सून पावसानं जोरदार हजेरी लावली. विजांच्या गडगडाटांसह आलेल्या या पावसानं अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीच्या कामाला ब्रेक लावलाय, तर पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालेला आहे. राज्यात सलग दुसऱ्या दिवशी परतीच्या मान्सून पावसानं जोरदार हजेरी लावली. विजांच्या गडगडाटांसह आलेल्या या पावसानं अनेक जिल्ह्यात शेतीच्या कामाला ब्रेक लावला. पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात आज पाऊस बरसत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 3 दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. तळ कोकणात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस पडत असून जिल्ह्यातील भात कापणीलाही ब्रेक लागला. अनेक शेतकऱ्यांची भातशेती पाण्याखाली गेली आहे, तर कापलेली भातशेतीचं प्रचंड नुकसान होत आहे. कापलेल्या भाताला कोंब आले तर गवत कुजण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. हवामान विभागानं जिल्ह्यात 14 ऑक्टोबरपर्यंत विजांच्या गडगडाटांसह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. संपूर्ण कोकण परिसराला ऑरेंज अलर्ट असून मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात उतरू नये असंही आवाहन भारतीय हवामानशास्त्र विभागानं केलं आहे. कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असून या काळात ताशी 70 किलोमीटर वेगानं वारे वाहतील. शिवाय समुद्रही खवळलेला राहील. परिणामी मच्छीमारांनी समुद्रात उतरू नये असं आवाहन हवामान खात्यानं केलं आहे. आरेचं जंगल आता 800 एकरांचं तर मेट्रो कारशेड कांजूरमार्गला होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मागील काही दिवसांपूर्वी आरेतील जागा जंगल घोषित केल्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी 2 महत्त्वाच्या घोषणा केल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. मुख्यमंत्री म्हणाले की आरेतील जागा जंगल म्हणून घोषित केली आहे. त्यावेळी 600 एकर जागेची घोषणा होती. आता या जागेची व्याप्ती वाढवली असून 800 एकरची व्याप्ती करण्यात आली आहे. आता मुंबईत 800 एकराचं जंगल असणार आहे ते टिकवणं आपलं काम आहे. ते टिकवताना आदिवासी आणि स्थानिकांवर कुठलाही अन्याय होणार नाही असंही मुख्यमंत्री यांनी म्हटलंय. कोरोना हा पाहुणा हातपाय पसरायला लागलाय. लॉकडाऊन करावा लागेल असं वागू नका असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की कोरोना पाहुणा जात नाही आहे, हातपाय पसरत आहे. त्यामुळं शहरातून ग्रामीण भागातही तो पसरत आहे. लॉकडाऊन करावा लागेल असं आपल्याला वागायचं नाहीये असंही पुढे मुख्यमंत्री यांनी म्हटलं. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की मानवी त्वचेवर व्हायरस 9 तास राहतो. त्यामुळे नको तिथं हात लावू नका, तोंडाला हात लावू नका, सतत हात धुवत राहा. सार्वजनिक ठिकाणी शौचालयात देखील मास्क काढायचा नाही. मास्क घातलाच पाहिजे, योग्य पद्धतीनेच तो घातला पाहिजे. गॉगल नाही तोंडावर घाला. नाक तोंड झाकूनच ठेवायला हवं. सर्वांनी मास्क तोंडावर असला तरी डोळे उघडे ठेवा. समोरच्यांच्या मास्क नीट नसेल तर सांगा, कारण तो कुठूनही शरीरात प्रवेश करू शकतो असं ठाकरे यांनी सांगितलं. सांगली जिल्ह्यातील सर्व निवड झालेल्या भाजपा पदाधिकाऱ्यांचं हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक भाजपा मिरज तालुका सरचिटणीस गणेश निकम, जिल्हा कार्यकारिणी सदस्य धनंजय कुलकर्णी. अकरावी व 12वी रेग्युलर स्टेट बोर्डची तयारी IIT, JEE, नीट, CET यांचे प्रशिक्षण केंद्र JKScience अकॅडमी इस्लामपूर. मुलींसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह तसेच मुलांसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह. 100% यशाची खात्री देणारे एकमेव प्रशिक्षण केंद्र JKScience अकॅडमी इस्लामपूर. MBBS, BBS, BAMS, BHMS, BSc फॉरेस्ट्री, BSc फिशरी, BSc नर्सिंग तसेच इंजिनिअरिंग क्षेत्रातील यशाचे दालनखुली करून देणारे एकमेव केंद्र म्हणजे JKScience इस्लामपूर. मेस, ट्युशन, हॉस्टेल याची सुविधा एकाच छताखाली. या अकॅडमीचे वैशिष्ट्य म्हणजे चेअरमन स्वतः शिकवतात. मुलांकडे मुलींकडे स्वतः लक्ष देत असतात. वेगवेगळ्या तज्ञ शिक्षकांचे आठवड्यातून मार्गदर्शन. सर्व अकॅडमी 24 तास CCTV कॅमेऱ्याच्या कक्षेत. सर्वात महत्त्वाचे फक्त 30च विद्यार्थ्यांस प्रवेश. त्वरा करा, ऍडमिशन सुरू, मर्यादित प्रवेश. आता चिंता करू नका, स्पेशल एज्युकेशनल टॅब करा. नीट, JEE, CET बरोबरच 11वी 12वी स्टेट बोर्ड सर्व तयारी JKScience अकॅडमी इस्लामपूर. संपर्क सौ संध्या पाटील, MSc ND. मोबाईल नंबर 94 20 67 47 96, 98 50 65 66 64. इन्चार्ज RY गुटुगडे सर. मोबाईल नंबर 97 30 64 92 46. एकदम झक्कास जेवण पाहिजे
अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू, काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, सिटी स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र अळी यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस तर जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन. सर्व ब्रँड एकाच छताखाली. 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स. संपूर्ण कपडे बजेटमध्ये. कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत. मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत. संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 9284776065. शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ. मांगल्याचं दालन, त्याला सोनेरी सजावट. करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील. राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोवळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिनचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या HP भुरके सराफ. शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 947 696. प्ले स्टोअर वरून आत्ताच डाउनलोड करा स्काय स्टार ऑनलाईन ऍप. आपल्या हक्काचं आपलं दुकान. आता भाजी, फळं आणि महिन्याचे ग्रोसरी सामान आणण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. आपल्या मोबाईललाच बनवा आपलं दुकान आणि मार्केट. विना कटकट, विना दगदग, घरपोच सेवा. फ्रुट्स, स्नॅक्स, गरम मसाले, व्हेजिटेबल्स, ड्राय फ्रुट्स, बेबी केअर, पर्सनल केअर, होम केअर, सर्व प्रकारची बिस्किटं, ऑइल्स, डाळी, चहा, कॉफी आणि बरंच काही एकाच ठिकाणी, तेही आपल्या मोबाईल मध्ये. आमची वैशिष्ट्य बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट्स. 24 तासांच्या आत घरपोच सेवा. ₹500 वरील ऑर्डरवर फ्री होम डिलिव्हरी. बेस्ट कस्टमर सपोर्ट व सुरक्षित सर्व्हिस. दररोज नवीन ऑफर्स व डिस्काउंट्स. ही सुविधा सध्या फक्त सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रासाठी उपलब्ध आहे. आपल्या हक्काचं आपलं दुकान स्काय स्टार ऑनलाईन. सांगलीच्या कवठेमंकाळ इथं पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ICDS
विभागाच्या वतीनं जागतिक कन्या दिन साजरा करण्यात येत आहे। सांगलीच्या कवठेमंकाळमधील पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ICDS विभागाच्या वतीनं जागतिक कन्या दिन साजरा करण्यात आला। दिनांक 4 ऑक्टोबर रोजी सर्वत्र जागतिक कन्या दिन साजरा करण्यात येतो। याच अनुषंगानं सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ पंचायत समितीच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या अंगणवाडी बीट कवठेमंकाळमधील सर्व अंगणवाड्यांमध्ये जागतिक महिला दिन बीटच्या सुपरवायझर निर्मला पेंदोर यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला। कवठेमंकाळ शहरातील अंगणवाडीमध्ये लहान मुलींना बोलावून त्यांना फुले देऊन त्यांचा सत्कार आणि स्वागत करण्यात आलं। मारुती देवालय, कन्या प्रशाला, राम मंदिर, माळीतेली वस्ती तसेच तालुक्यातील आगळगाव या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा करण्यात आला। यावेळी कवठेमंकाळ आणि आगळगाव बीडच्या पर्यवेक्षिका निर्मला पेंदोर, स्वाती यादव, राक्षे मॅडम, छाया वाले, छाया पाटील, दुर्गा पाटील, मदतनीस कुलकर्णी आणि महिला मुली उपस्थित होत्या। लक्ष्मण सनगर, SBN मराठी, कवठेमंकाळ। पांगरी, नवघरे आणि राजुरा परिसरात मुसळधार पाऊस पडलाय। या पावसानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होत आहे। पांगरी नवघरे इथं आज सुमारे 1.5 तासांपासून सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं गावातील नदी नाले सर्वत्र एकत्र होऊन शेतातील शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या सुडीच्या खालून तर काही शेतकऱ्यांच्या पावसामुळे अतिप्रमाण नुकसान झाले। गावानजीक असलेल्या लहान पूल या पुलाची उंची कमी असल्यामुळे या पुलावरून सुद्धा जमिनीपासून 4 ते 5 फूट पाणी वाहत आहे। हे येणाऱ्या जाणाऱ्यांचे सर्व रस्ते बंद झाल्यानं वाहतूक सुद्धा ठप्प झाली आहे। परिणामी परिस्थितीचा आढावा घेऊन संबंधित विभागानं शेतातील पंचनामे लवकरात लवकर करावे, जेणेकरून नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, हीच मागणी शेतकरी करत आहेत। रात्री तसंच सकाळच्या पावसानं अतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झाले। आता खबरदारी म्हणून शासनानं पुलाची उंची वाढवावी, अशी ही मागणी शेतकरी आणि ग्रामस्थ करीत आहेत। SBN मराठीसाठी आशिष सोनुने, वाशिम। बीड शहरात पावसाची संततधार सुरूच आहे। रात्रीपासून सुरू असलेल्या या पावसानं शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले। त्यामुळे वाहनधारकांना आता कसरत करूनच पाण्यातून वाट काढावी लागते। बीड शहरात पावसाची संततधार सुरू आहे। रात्रीपासून सुरू असलेल्या पावसानं शहरातील अनेक सखोल भागात पाणी साचले। त्यामुळे वाहनधारकांना कसरत करून पाण्यातून वाट काढावी लागते। नगरपालिकेकडून दुर्लक्ष झाल्यानं गटारीही तुंबल्या आहेत। पाणी रस्त्यावर येऊन दुर्गंधीही पसरत आहे। मिरजमध्ये CAA आणि NRC कायद्यामुळे भाजपावर नाराज झालेला गट लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे। CAA आणि NRC कायद्यामुळे भाजपा पक्षातील नाराज झालेला गट सध्या काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहे। महापालिका प्रभाग क्रमांक 5 मध्ये भाजपाकडून वसीम रोहिले यांची बहीण आफरीन रोहिले यांनी निवडणूक लढवली होती। भाजपा अल्पसंख्याक युवा नेते वसीम रोहिले आणि त्यांची बहीण यांना CAA NRC कायद्याविरोधात मिरजमध्ये निघालेल्या मोर्चामध्ये सामील झाले होते। त्यांना या कायद्याला विरोध केला तेव्हापासून भाजपा पक्षाला रामराम ठोकला होता। आज या गट काँग्रेस पक्षाच्या वाटेवर लवकरच पक्षप्रवेश कार्यक्रम होणार असल्याची माहिती पुढे आली आहे। भारतात आतापर्यंत 60 लाख कोविड रुग्ण ठणठणीत बरे झाल्याची माहिती मिळाली। यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनामुक्त रुग्ण असल्याची माहिती मिळाली। कोरोनामुळे होणारा मृत्यूदर घटला असून रिकव्हरी रेट वाढला आहे। महत्त्वाचं म्हणजे देशात आतापर्यंत 60 लाख कोविड रुग्ण पूर्णपणे बरे झाले। सलग 8 दिवसांपासून 1000 पेक्षा कमी मृत्यूंची नोंद दिसून येत आहे। बरे झालेले अर्ध्याहून अधिक रुग्ण 5 सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या राज्यातील आहेत। देशानं आज आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठलाय, तो म्हणजे देशात कोविडमधून बरे झालेल्यांची एकूण संख्या 60 लाखांहून अधिक झाली आहे। रोज मोठ्या संख्येनं कोविड रुग्ण बरे होत असून मोठ्या संख्येनं रुग्ण बरे होण्याचा वेग कायम आहे। देशात गेल्या 24 तासात 89,154 रुग्ण बरे झालेत।
देशभरात वैद्यकीय पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांद्वारे केंद्राचा प्रमाणित उपचार प्रोटोकॉलची अंमलबजावणी आणि डॉक्टर, निमवैद्यकीय आणि वैद्यकीय आघाडीवर काम करणाऱ्यांनी समर्पित वृत्ती तसेच वचनबद्धता यामुळे दैनंदिन मृत्यूंच्या संख्येत सातत्यानं घसरण पाहायला मिळत आहे. बऱ्या होणाऱ्यांच्या संख्येत सातत्यानं वाढ दिसून येत आहे. गेले सलग 8 दिवस नवीन मृत्यूंची नोंद 1000 पेक्षा कमी नोंदवण्यात आली आहे. देशात गेल्या 24 तासात 918 मृत्यूंची नोंद झाली आहे. पालघर जिल्ह्यातील केलवे पोलीस ठाणे क्षेत्रातील सागरी किनारा सुरक्षा ही आता उच्च प्रतीच्या CCTV कॅमेऱ्यात कैद आहे. सागरी किनारा भागातील सागरी मार्गाने दहशतवादी कारवायांवर आणि हालचालींवर नजर आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी तसंच इथलं पर्यटन भागातील महिला सुरक्षा आणि काही पर्यटकांवर हालचालींवर नजर इत्यादी बाबींवर नियंत्रण मिळवण्यासाठी लोकसहभागातून 38 ठिकाणी उच्च प्रतीचे CCTV कॅमेरे 360 अंशात फिरणारे तर काही नाईट व्हिजन कलर HD फोकल कॅमेरे हे शीतलादेवी मंदिर ट्रस्ट, केळवा शेतकरी सोसायटी, केलवे पर्यटन विकास संघ, मिठागर सोसायटी, कोळंबी प्रकल्प व्यावसायिक आणि इतर व्यावसायिक यांच्या लोकसहभागातून बसवण्यात आले. या CCTV कॅमेऱ्याचं उद्घाटन नुकतंच पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या हस्ते केलवे पोलीस ठाण्यात करण्यात आले, अशी माहिती केलवे सागरी किनारा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी दिली आहे. या CCTV कॅमेऱ्यानं पालघरमधील केलवे सागरी सुरक्षा आवाक्यात आली असून तसंच इथल्या कोळंबी प्रकल्प चोरी प्रकरणी आणि केलवा बीच या पर्यटनाच्या सुरक्षेवर नजर ठेवण्यास मदत होणार आहे. प्रकल्प आहेत त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण नेहमीच सतर्क राहायला पाहिजे. खरं तर जनता ही साध्या वेशातील पोलीस आहे की आपण सर्वांनी आपल्या कृतीतून सार्थ ठरवलेला आहे. त्याच अनुषंगाने आपण केलेल्या मदतीतून आम्ही या ठिकाणी तेंबी खोडावे, जनसार, किरेपाडा, विरातम, बुद्रुक, वेडी, मांजुर्ली फाटा, माकुणसार, येडवण, मधुकरनगर, केळवा, पुलनाका, केळवा परिसर या संपूर्ण परिसरामध्ये त्याचबरोबर आंबोडे या ठिकाणी माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक आहे त्या ठिकाणी सुद्धा ते पर्यटन स्थळ शासनाने जाहीर केलेलं आहे. त्या ठिकाणी सुद्धा आपण कॅमेरे बसवून असे आपण आपल्या पूर्ण हद्दीमध्ये 38 अतिशय उच्च दर्जाचे चांगल्या क्वालिटीचे HDIP बुलेट कॅमेरे, काही कॅमेरे 360 अँगलमध्ये फिरणारे असे कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. त्याचं प्रयोजन मुख्यतः हेच आहे की आपल्या परिसरात संशयास्पद हालचाली होऊ नये. परकीय ज्या काही शक्ती आहेत त्या अगदी ड्रग सप्लाय पासून किंवा आतंकवादी हल्ल्याच्या अनुषंगाने काही गोष्टी कृती करतात त्याच्यावर नजर ठेवणं, त्याकडे आपल्या सर्वांची मदत घेणं, त्याचबरोबर गुन्हेगारी नियंत्रणात आणणं. केळवा परिसर पर्यटनासाठी फार प्रसिद्ध आहे. बेशिस्त पर्यटक येतात, त्या पर्यटकांच्यावरती सुद्धा चांगल्या पद्धतीने करडी नजर असणं, स्ट्रीट क्राईम किंवा महिलांविषयीचे काही गुन्हे, प्रॉपर्टी विषयीचे गुन्हे, या सगळ्या गुन्ह्यांवरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण आणण्यासाठी आम्हाला ज्या पद्धतीनं माननीय पोलीस अधीक्षक सर, ॲडिशनल सर आणि SDPO सर यांच्याकडून वारंवार सूचना मिळत असतात. वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या सूचनाच्या अनुसार गुन्ह्यांची तीव्रता आणि हे कमी करणं, तातडीने उपाययोजना करणं या गोष्टींना प्राधान्य देण्यासाठी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने आपण सर्वांनी केलेल्या सहकार्यातून आज ही यंत्रणा उद्घाटन या ठिकाणी पार पडत आहे. शुक्रवार दिनांक 9 रोजी आरोग्य विभागाकडे गावातील कोरोना पॉझिटिव्ह संशयित लोकांची नावं आली. त्याप्रमाणे माझं गाव माझी जबाबदारी अंतर्गत सर्वे करण्यासाठी आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी यांची एक टीम संबंधित व्यक्तीच्या घरी गेली असता संबंधित व्यक्ती घरी नव्हता, परंतु घरातील व्यक्तींना आरोग्य विभागाला योग्य प्रतिसाद यांनी दिला नाही. रात्री उशिरा संबंधित व्यक्ती घरी आल्यानंतर सर्वेसाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी घरी येऊन गेल्याचे समजताच संबंधित व्यक्तीनं परिसरात आणि आशा सेविकेच्या घरासमोर रात्री 10 नंतर दंगा करून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गावातील सर्व आशा सेविका भयभीत झाल्या आहेत. त्यांना योग्य संरक्षण आणि संबंधित व्यक्तीवर कारवाई होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू केले. आशा सेविकांना अंकलखोप ग्रामपंचायत कर्मचारी यांनीही पाठिंबा दिला आहे. स्वयंसेविका बोलते. गेली 6 महिने झाला आम्ही कोरोनाचं काम चालू केलं आहे. प्रत्येकजण आपापल्या भागात कार्यरत आहे. तर आम्हाला 8-10 जणींना प्रत्येक भागात त्रास होत आहे. असाच एक त्रास काल माझ्या भागात मी घरी सर्वे करायला गेले असताना त्या घरातील लोकांना फक्त चौकशी केली.
सर्दी ताप खोकला वगैरे कुणाला काय आहे का विचारपूस केली। त्यानंतर त्यांच्या घरातल्या लोकांनी मला थोडंसं नकारात्मक शब्द बोलले। त्यानंतर दिवसभरात संध्याकाळी रात्री 10 वाजता आमच्या घरी येऊन फॅमिली त्यांची सहकुटुंब माझ्या घरी येऊन मला अपमानास्पद त्यांनी बोलले आणि माझ्या मनाचं खूप खच्चीकरण झालेलं आहे। यामुळं चुकी नसताना विनाकारण लोक अफाट त्रास द्यायला लागले आहेत माझ्या भागात। मी सर्वे करत असताना एका कुटुंबात मी सर्वे करायला गेले असताना त्या लोकांनी मला व्यवस्थित कोऑपरेट केलं नाही आणि त्यांनी नकारात्मक बोलले। दिवसभरात मला खूप त्रास दिला त्या लोकांनी। एवढे होऊन सुद्धा संध्याकाळी 10 सव्वा 10च्या दरम्यान त्यांनी गाडी भरून येऊन 25 भर लोक तिथं चौकात उभी होती आणि तेवढ्या लोकांच्या समोर मला त्यांनी अपमानास्पद बोलले, खूप टॉर्चर केलं मला। आणि असा प्रकार माझ्या 10 अशांना प्रत्येकाच्या भागात होतोय हा त्रास। तर मला न्याय मिळावा। आम्ही मानधन कमी आणि काम जास्त आहे आमच्या भागात, तरीही आम्ही चिकाटीनं काम करतोय। लोकांनी कृपया खरंच आम्हाला कोऑपरेट करावं। सामान्य लोकांचं काही नाही, पण प्रतिष्ठित व्यक्ती खरोखर आम्हाला खूप त्रास द्यायला लागलेले आहेत। ह्याच्यावर मला न्याय मिळावा म्हणून मी हे 2 शब्द व्यक्त केले। नमस्कार, मी सुनीता जाधव, तालुका सचिव या संघटनेची तालुका सचिव या नात्याने जे आज जे अशावरती एक प्रसंग घडलेला आहे त्यावरती संघटनेच्या वतीनं सोमवारी तहसीलदार प्रांत तसेच भिलवडी पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात येणार आहे। हा जो प्रकार झाला आहे हा निंदनीय आहे आणि हा प्रकार इतर म्हणजे तालुक्यात किंवा पलूस तालुक्यात होऊ नये यासाठी संघटनेच्या वतीनं आम्ही खबरदारी घेऊन सर्व आशांच्या पाठीमागे राहणार आहे। काल घडलेल्या घटनेवर आम्ही सर्वांनी आशांनी मिळून काम बंद आंदोलन केलेलं आहे। ह्या आंदोलनाला आम्हाला ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी तसेच आमच्या अंगणवाडी सेविकांनी मदतनीसांनी आम्हाला संपूर्ण पाठिंबा दर्शवला आहे। आमच्या संघटनेने सुद्धा आम्हाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे। यासाठी त्यांनी सोमवारी आता तहसीलदार कार्यालय, गट विकास अधिकारी, प्रांत अधिकारी व पोलीस स्टेशनला सुद्धा ह्याचं लेटर देणार आहेत, त्यांनी निवेदन देणार आहेत। महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या कमी दाखवण्यासाठी राज्य सरकारनं सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाशी खेळ सुरू केलाय। 12,50,000 पेक्षा अधिक सदोष असणाऱ्या RT-PCR किट्स खरेदी करण्यात आल्यात। या खरेदीमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताशी खेळ करण्यात आला आहे। त्याचबरोबर प्रचंड मोठा भ्रष्टाचार देखील झाला असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केला आहे। राज्याचे महामहिम राज्यपाल महोदय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे मी लेखी तक्रार केली आहे। कोरोना व्हायरसच्या तपासण्या करण्यासाठी राज्य सरकारने जे किट्स खरेदी केले आहेत हे डुप्लिकेट आहेत, सदोष आहेत, अशा प्रकारची मी तक्रार केली आहे। RT-PCR लॅबमध्ये ऑक्टोबर महिन्यापासून कोरोना चाचण्या होत आहेत। पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह येत आहेत। IMCRच्या तपासणीमध्ये आता हे सिद्ध झालंय की हे किट्स बोगस आहेत, डुप्लिकेट आहेत, यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे, अशा प्रकारची माझी तक्रार आहे। 5.5 महिने कोरोना व्हायरसच्या ज्या तपासण्या झाल्या आहेत, साधारणतः 100 तपासण्या झाल्या तर त्याच्यातले 30 ते 35 रुग्ण पॉझिटिव्ह यायचे। आता जे हे किट्स खरेदी केले आहेत यामध्ये जर 100 तपासण्या केल्या तर त्याच्यामध्ये 6 ते 15 लोक पॉझिटिव्ह येत आहेत। जे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत त्यांचे रिपोर्ट मात्र निगेटिव्ह येत आहेत। हे महाभयंकर आहे। कोरोना पॉझिटिव्ह असताना त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह येणं म्हणजे असे महाराष्ट्रात हजारो लोक निगेटिव्ह रिपोर्ट आहे असं समजून गावागावात फिरतील, रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढतील आणि महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा हाहाकार माजेल। कोरोनाचे आकडे सरकारला का लपवायचे आहेत? त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये देशात सगळ्यात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत
आज राज्यामध्ये सरकारी आकडा आहे 15,06,018 लोकांना कोरोनाची लागण झाली. राज्यामध्ये जवळपास 40,000 लोकांचा मृत्यू झाला. जालन्यामध्ये जिल्ह्यामध्ये 8,251 लोकांना कोरोनाची लागण झाली. त्याच्यातल्या 226 लोकांचा मृत्यू झाला. काल महाराष्ट्रात 302 लोकांचा मृत्यू झाला. म्हणजे राज्यामध्ये कोरोनाचं भयानक विदारक चित्र देशासमोर जाऊ नये म्हणून सरकारनं या किट्स खरेदी केल्या. या किट्स बोगस आहेत, डुप्लिकेट आहेत, यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे असं माझं मत आहे. आता हे तपासणी अंती सिद्ध झालं आहे. मी या सगळ्या प्रकरणाची चौकशी, ज्यांनी या किट्स खरेदी केल्या त्यांची सर्वांची चौकशी झाली पाहिजे. ज्यांच्याकडनं ह्या किट्स खरेदी केल्या त्यांची चौकशी झाली पाहिजे. कारण 12,50,000 किट्स खरेदी केलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये यामुळे हाहाकार माजण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणाची गंभीरपणे चौकशी करावी. राहुल मुळे, जिल्हा प्रतिनिधी, SBN मराठी, जालना. परळी शहरासह तालुक्यातील जलसंजीवनी असलेलं वाण धरण जवळपास 4 वर्षांनंतर पूर्ण क्षमतेनं भरले. यामुळे तालुक्याची तहान भागणार आहे. तर याच वाण धरणाच्या तीरावर धनंजय मुंडे यांच्या हस्ते विधिवत जलपूजन संपन्न करून आरती करण्यात आली. यावर्षी वाण धरण भरल्यानं परळीसह अनेक गावांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न संपलाय. तरी भविष्यात दुष्काळामुळे वाण धरण कोरडं पडल्यास परळी शहराला पाणी टंचाई भासू नये यासाठी वाण धरणासाठी जायकवाडीचं पाणी आरक्षित करण्यात यावं. याबाबतही आपण मागणी केली असून हे पूर्ण झाल्यास परळीचा पाणी प्रश्न कायमचा मिटेल. तर सिंचनासाठीही मुबलक पाणी उपलब्ध झाल्यानं समाधान वाटत असल्याचं जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. माझ्यासाठी ज्या ठिकाणी आपण आज वाण धरणाची जलपूजन केलं आहे हे ठिकाण एक वेगळं महत्त्व देणार आहे. आमच्या भागातलं सगळ्यात मोठं हे धरण आहे आणि मागच्या 3-4 वर्षापासून हे धरण भरलं नव्हतं. त्यामुळे या वर्षीच्या पावसानं आज ह्या धरण पूर्णपणानं भरलं आहे. त्याचा एक आगळा वेगळा आनंद आमच्या पंचक्रोशीमध्ये या ठिकाणी आहे. भविष्यामध्ये वाण धरणाच्या कॅचमेंट एरियामध्ये जरी पाऊस नाही पडला तर वाण धरण हे पूर्णपणानं पाण्याने भरावं यासाठी एक नवीन योजना आपण जायकवाडीमध्ये थोडंसं पाणी पिण्याच्यासाठी राखीव ठेवून ते राखीव पाणी पाईपलाईननी इकडे जे आपला माजलगावचा जायकवाडीचा कॅनल गेलेला आहे तर नात्रा फाट्याहून 8 किलोमीटरची पाईपलाईन घेऊन या ठिकाणी इथं वाण धरणामध्ये पाणी आणल्यानंतर 24 गावच्या पिण्याच्या पाण्याचा आणि परळी शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार. त्याचबरोबर माजलगाव उजव्या कालव्याच्या संदर्भामध्ये ज्या वाहिन्या आहेत, ज्याला आपण कॅनल म्हणतो, सब कॅनल आहेत, त्याचे काम झाले नव्हते. ती करण्याच्या संदर्भामध्ये त्याचे प्रस्ताव इरिगेशन विभागाला पाठवण्याच्या संदर्भात परवाच दिवशी माननीय जयंत पाटील साहेब जलसंपदा मंत्री यांच्यासोबत बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये ते प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय झाला. त्यात परळी, माजलगाव आणि सोनपेठ या 3 तालुक्यामध्ये जवळजवळ 28,000 हेक्टर क्षेत्र हे त्या कॅनलला पाणी आल्यानंतर त्या कॅनलचं उपकॅनलचं आणि असतारी म्हणजे त्याचं जर मजबूतीकरण केलं, कॅनलचं काम पूर्ण केलं तर 28,000 हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 2 अभियंत्यांनी 2 ATM मधील रोकड लंपास केल्याचं तपासात समोर आले. 77 लाखांपैकी 66 लाखांची रोकड या दोघांकडून हस्तगत करण्यात आली. मनोज सूर्यवंशी या मेकॅनिकलचा डिप्लोमा केलाय तर किरण कोलते हा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. मौजमजा करताना आर्थिक चणचण भासत होती म्हणून या दोघांनी दिघीतील ATM फोडलं. काही महिन्यांपासून ते या दोन्ही ATMचे रेकी करत होते. गेल्या 24 सप्टेंबरला मशीनमध्ये अधिकची रक्कम असल्याचं निदर्शनास आलं आणि त्याच दिवशी या दोघांनी पैशावर डल्ला मारला. पण पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेनं शिताफीनं तपास करत दोघांना बेड्या ठोकल्या. 2017मध्ये ही दोघांनीच तळेगावमधील ATM फोडलं होतं. तर तपासात अन्य ATM फोडलेत का हेही आता स्पष्ट होईल. जी
ये एक ऐसा मामला है जो तकनीकी विशेषज्ञों ने ही किया है। इसमें प्राथमिक तौर पे ये भी पता नहीं चलता है कि पैसे गए हैं या नहीं गए हैं, और गए हैं तो कितने गए हैं। ये क्राइम करने वाले दो वैसे अपराधी हैं जो उच्च शिक्षित हैं। मनोज सूर्यवंशी जो नाहटा कॉलेज ऑफ भुसावल से इलेक्ट्रॉनिक्स की डिप्लोमा डिग्री जिन्होंने हासिल करी है, और किरण कोलते जो हैं वो पॉलिटेक्निक एंड इंजीनियरिंग कॉलेज खामगांव से MCA की डिग्री, मास्टर इन कंप्यूटर अप्लाइंसेस की डिग्री हासिल की है। इन दो अपराधियों ने ये काम अंजाम दिया है और 24/9/2020 ईस्वी को 2 ATM सेंटर्स में उन्होंने ये चोरी की कार्रवाई की थी। ये दिघी पुलिस स्टेशन की हद में वड़मुखवाड़ी और मौली नगर के एरिया में हुई थी, और इसमें ATM टूटी हुई दिखने के पश्चात उसके CPU वगैरह निकाल कर ले जाने के पश्चात ये शक पैदा हुआ कि यहाँ से चोरी गई, और उसके आधार पर 380 और 427 IPC के धाराओं के अंतर्गत कार्रवाई की गई भारतीय दंड संहिता के। और स्थानीय दिघी पुलिस स्टेशन के समानांतर अन्वेषण का कार्य शुरू किया हमारे अपराध अन्वेषण विभाग 3 ने, और इन्होंने अपने लगातार अन्वेषण और सतत प्रयत्नों के पश्चात और तांत्रिक और CCTV फुटेज की, जिस CCTV फुटेज बहुत मुश्किल से मिल पाया क्योंकि उन्होंने ब्लैक पट्टियां लगा दी थी CCTV के जहां जहां उन्हें दिखाई पड़ रहे थे और जहां तक उनकी जानकारी थी वहां पर उन्होंने तमाम तांत्रिक पद्धतियों का इस्तेमाल किया, लेकिन जानकारी नहीं मिल पा रही थी। लेकिन शास्त्रोक्त पद्धति यहाँ पर काम आई, और जो CMS कंपनी थी, जो कैश रिप्लेनिशमेंट एजेंसी होती है, वो CMS कंपनी थी। कैश मैनेजमेंट सॉल्यूशन नाम की ये संस्था थी, जिसके साधु वासवानी नगर के ऑफिस में जाकर उन्होंने पूछताछ की। वहाँ के लोडिंग करने वाले, वहाँ के ड्राइवर्स, वहाँ के जो लोग भी इसमें इन्वॉल्व थे, उनसे पूछा गया, लेकिन वहाँ से किसी तरह की जानकारी नहीं मिल पाई। आखिरकार 29 तारीख को ये लोग NCR कारपोरेशन तक पहुँचे, जो ATM मशीन बनाती है और जो सॉफ्टवेयर और हार्डवेयर के साथ पोटा केबिन भी सप्लाई करती है। मशीन और टेक्नोलॉजी को जानने वाले, लॉक ओपन कर सकने वाले व्यक्ति को वहाँ उस कंपनी से लाया गया। जब लॉक, अंदर का लॉक, जहाँ पीछे से बड़ी चालाकी से एक सेलो टेप लगाकर अंदर और बाहर से इस तरह से लॉक कर दिया गया था कि सामान्य रूप से लॉक खुलना असंभव हो रहा था। डिजिटल लॉक तो खुला हुआ था, उसे तो निकाल कर ले गए थे और CPU निकाल कर ले गए थे। तब उससे पूछताछ करने पर उसने ये बताया कि ऐसा तो कोई एक्सपर्ट और तज्ञ ही कर सकता है, और उसके आधार पर ऑफिस में पूछताछ की गई। ऑफिस के रिकॉर्ड्स खंगाले गए और उस रिकॉर्ड से ये पता चला कि मनोज सूर्यवंशी नाम का एक इंजीनियर, जो मैकेनिकल इंजीनियर है, जिसको इसकी सारी तकनीकी जानकारी है, वो 2011 से 2017 तक लगातार इस कंपनी में कार्यरत था, और उसके बाद ये कंपनी को छोड़कर चला गया। और आज इस बात का भी खुलासा हुआ है कि इसी टीम ने 502/2017 का जो क्राइम रजिस्टर नंबर है, वो तलेगांव दाभाड़े हमारी ही हद में पहले हो चुका है 18/10/2017 को। तो शायद छोड़ने के बाद उसकी पहली कार्रवाई जो थी इस तरह की घटना, ये 2017 की कार्रवाई थी। उस समय इस तरह के मशीन लॉक हो जाने की घटना सामने आई है और केस रजिस्टर्ड है। उसकी तफ्तीश आज तक कंप्लीट नहीं हो पाई, और अब उसे फिर से लेकर उसकी तफ्तीश करनी होगी। पर यहाँ ये महत्वपूर्ण है कि ये लोग बड़े ही शातिर थे। इन्होंने उस दिन मोबाइल वहाँ नहीं ले गए ताकि उनका कोई लोकेशन ना मिले, लेकिन चूंकि वो पहले जाकर वहाँ रेकी करते रहे और ये चेक करते रहे कि कैश कब ज़्यादा है, उस हिसाब से इनको पकड़ने में हमें कामयाबी मिली।
सांगली जिल्ह्यातील सर्व निवड झालेल्या भाजपा पदाधिकाऱ्यांचं हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक भाजपा मिरज तालुका सरचिटणीस गणेश निकम, जिल्हा कार्यकारिणी सदस्य धनंजय कुलकर्णी. अकरावी व 12वी रेग्युलर स्टेट बोर्डची तयारी IIT, JEE, नीट, CET यांचे प्रशिक्षण केंद्र JK अकॅडमी इस्लामपूर. मुलींसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह तसेच मुलांसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह. 100% यशाची खात्री देणारे एकमेव प्रशिक्षण केंद्र JK अकॅडमी इस्लामपूर. MBBS, BBS, BAMS, BHMS, BSc फॉरेस्ट्री, BSc फिशरी, BSc नर्सिंग तसेच इंजिनिअरिंग क्षेत्रातील यशाचे दालनखुली करून देणारे एकमेव केंद्र म्हणजे JK इस्लामपूर. मेस, ट्युशन, हॉस्टेल याची सुविधा एकाच छताखाली. या अकॅडमीचे वैशिष्ट्य म्हणजे चेअरमन स्वतः शिकवतात, मुलांकडे मुलींकडे स्वतः लक्ष देत असतात. वेगवेगळ्या तज्ञ शिक्षकांचे आठवड्यातून मार्गदर्शन. सर्व अकॅडमी 24 तास CCTV कॅमेऱ्याच्या कक्षेत. सर्वात महत्त्वाचे फक्त 30च विद्यार्थ्यांस प्रवेश. त्वरा करा, ऍडमिशन सुरू, मर्यादित प्रवेश. आता चिंता करू नका, स्पेशल एज्युकेशनल टॅब करा. नीट, JEE, CET बरोबरच 11वी 12वी स्टेट बोर्ड सर्व तयारी JK अकॅडमी इस्लामपूर. संपर्क सौ संध्या पाटील, MSc ND. मोबाईल नंबर 94 20 67 47 96, 98 50 65 66 64. इन्चार्ज RY गुटुगडे सर. मोबाईल नंबर 97 30 64 92 46. एकदम झक्कास जेवण. अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू, काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, CT स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र अळियांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे. 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन. सर्व ब्रँड एकाच छताखाली. 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स. संपूर्ण कपडे बजेट मध्ये. कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत. मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत. संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क
9284776065. शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ. मांगल्याचं दालन त्याला सोनेरी सजावट. करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील. राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोवळं, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिनचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या HP भुरके सराफ. शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 9890477696. प्ले स्टोअर वरून आत्ताच डाउनलोड करा स्काय स्टार ऑनलाइन ऍप. आपल्या हक्काचं आपलं दुकान. आता भाजी, फळं आणि महिन्याचे ग्रोसरी सामान आणण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. आपल्या मोबाईललाच बनवा आपलं दुकान आणि मार्केट. विना कटकट, विना दगदग, घरपोच सेवा. फ्रुट्स, स्नॅक्स, गरम मसाले, व्हेजिटेबल्स, ड्राय फ्रुट्स, बेबी केअर, पर्सनल केअर, होम केअर, सर्व प्रकारची बिस्किटं, ऑइल्स, डाळी, चहा, कॉफी आणि बरंच काही एकाच ठिकाणी, तेही आपल्या मोबाईल मध्ये. आमची वैशिष्ट्य बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट्स. 24 तासांच्या आत घरपोच सेवा. ₹500 वरील ऑर्डरवर फ्री होम डिलिव्हरी. बेस्ट कस्टमर सपोर्ट व सुरक्षित सर्व्हिस. दररोज नवीन ऑफर्स व डिस्काउंट्स. ही सुविधा सध्या फक्त सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रासाठी उपलब्ध आहे. आपल्या हक्काचं आपलं दुकान स्काय स्टार ऑनलाइन. राज्यातलं हे सरकार दिशाहीन सरकार आहे. MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आधीच का घेतला नाही? सरकारमध्ये कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही. मुख्यमंत्री तर मातोश्रीमध्येच बसलेले असतात, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. मराठा समाजाला न्याय कधी मिळणार? सुप्रीम कोर्टात जाऊन स्टे कधी उठवणार? 1 महिना झाला पण हे सरकार काहीही करत नाही. हे सरकार कोविडबाबत गंभीर नाही. शेतकरी प्रश्नांबाबत, महिलांवरील अत्याचारांच्या घटनांबाबत गंभीर नाही. विद्यार्थ्यांबाबत गंभीर नाही, अशा टीका चंद्रकांत पाटील यांनी केल्या. मराठा समाजाला OBC मध्ये टाकणं हे मराठा समाज आणि OBC समाज दोघांसाठी चुकीचं ठरेल. मराठा समाजाला OBC मध्ये समाविष्ट करा असं विजय वडेट्टीवार बोलले असतील तर त्यांनी आधी OBC समाजाला विचारावं. हे चालणार आहे का? असं झालं तर गावगाव संघर्ष होतील असं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे. राज्यात लवकरच भाजपाचं सरकार येईल. या भाजपाच्या केंद्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी केलेल्या विधानाबाबत विचारलं असता त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला असल्याचं पाटील यांनी म्हटलंय. असं एकूणच हे सरकार कुठलीही दिशा नसणारं दिशाहीन सरकार आहे. आता या MPSCच्या परीक्षा पोस्टपोन कराव्या लागणार होत्या तर त्याचा पुरेसा आधी निर्णय करायला पाहिजे होता. पण कोणीही निर्णयाची जबाबदारी घ्यायला तयार होत नाही. उद्धवजी तर मातोश्रीमध्येच बसलेले आहेत. परिणामी ही वेळ येते की अनेक विद्यार्थी परीक्षेसाठी बाहेर पडलेले आहेत. मला हे मान्य आहे की मराठा समाजातला तरुण तरुणी खूप अस्वस्थ आहेत. त्यांना त्यांच्या भवितव्याबद्दल चिंता आहे आणि त्यातून विरोध झाला. पण हा विरोध जर मान्य असेल तर सरकारने वेळेत ह्या परीक्षा पोस्टपोन करायला हव्या होत्या. पण त्याच्याऐवजी 11 तारखेला परीक्षा आणि तुम्ही 9 तारखेला निर्णय करता, हे काही बरोबर नाही. आणि सगळ्यात मेजर विषय असा आहे की मराठा समाजातल्या तरुण तरुणींना सुप्रीम कोर्टात जाऊन स्टे उठवून न्याय कधी मिळणार आहे? 1 महिना झाला सुप्रीम कोर्टाने निर्णयाला स्थगिती दिलेली आहे, इम्प्लिमेंटेशनला स्थगिती दिलेली आहे. 1 महिन्यामध्ये तुम्ही अजूनही काहीच हालचाल केली नाही. आत्ता कुठेतरी तुम्ही तुमचे वकील सुप्रीम कोर्टामध्ये पाठवून, ज्याला आपण मेन्शन करणं म्हणतात, म्हणजे लवकर चालवण्याची विनंती करणं म्हणतात, तर तुम्ही 1 महिन्यानंतर करताय. आणि ती विनंती तर चीफ जस्टिसने फेटाळली. काय लवकर वगैरे काही नाही, आम्ही आमच्या क्रमाने घेऊ. म्हणजे MPSCची परीक्षा पोस्टपोन झाल्यानंतर जर सुप्रीम कोर्टातला निर्णय लवकर लागणार नसेल
तर पुन्हा एकदा MPSC परीक्षेच्या जेव्हा तुम्ही डिक्लेअर कराल त्याला हीच स्टेज येणार आहे. आणि त्यामुळे मुळात खरं बोला, तुम्ही म्हणता की कोरोनामुळे आम्ही पोस्टपोन केलं, तर कोरोनामुळे पोस्टपोन केलं आधीच पोस्टपोन केलं पाहिजे. पण मग कोरोनामुळे पोस्टपोन केलं ना, तर मग कोरोना आता हळूहळू नियंत्रणात यायला लागला. महिन्याभरानंतर अशी स्थिती यावी अशी परमेश्वराजवळ इच्छा आहे की कोरोना पूर्ण नियंत्रणात यावं. मग मराठा समाजाचा सुप्रीम कोर्टाचा निकाल लागण्यापूर्वी कोरोना नियंत्रणात आल्यामुळे तुम्ही परीक्षा घेणार आहे काय? म्हणजे कशाला पत्ता नाही. त्यामुळे हे शासन कोविडच्या बाबतीमध्ये सिरियस नाही, हे शासन शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दल सिरियस नाही, हे शासन महिलांच्या अन्याय अत्याचाराबद्दल सिरियस नाही, हे शासन तरुणांचं भवितव्य ज्याच्याशी जोडलं आहे. मुळात तुमच्या बोंबल्याला जागा त्या किती 400 जागा तुमच्यात आहेत, त्यात तुम्ही जेवढ्या म्हणून रिक्त जागा आहेत त्याच्या रिक्रुटमेंट करत नाहीत. आणि ज्या जागांच्या परीक्षा तुम्ही काढता त्याच्या बाबतीत सुद्धा ही अनिश्चितता. आणि त्यामुळे सरकार ह्या विषयामध्ये गंभीर नाही. आणि त्यामुळे आता मेजर कॉन्सन्ट्रेशन सुप्रीम कोर्टामध्ये लवकरात लवकर विनंती करून स्टे उठवण्यावर कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे. सांगली जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. मिरज पूर्व भागात विजेच्या गडगडाटांसह जोरदार पाऊस झाल्यानं मका, कडबा आणि ऊस या पिकात पाणी साचलं. काढणीचा मका भिजल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. आधीच कोरोना आणि त्यात कोरोनाचा फटका बसलाय. कसंबसं पीक फुलवली या पावसानं होत्याचं नव्हतं केलं. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहे. शासनानं त्वरित पंचनामा करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करू लागलाय. माझं नाव शिवराज प्रकाश पाटील. आज तुम्ही बघू शकता, आज 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत 1 तास ते 2 तास पाऊस झालेला आहे. त्या पावसामुळे आज टॅमॅटो, कारली, दोडका, परत मिरची असू दे आणि मेथी, शेपू यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे, फळभाज्यांचं. आणि त्यात ह्या कोरोनाच्या संकटात, कोरोना विषाणूमुळे अगोदर शेतकरी अडचणीत आहे आणि या अडचणीत परिस्थितीवर मात करत असताना ह्या पावसामुळे नुकसान झालेलं शेतकरी आज हे करू शकत नाही, ती नुकसान भरपाई बाहेर काढू शकत नाही. कारण एवढा घातलेला खर्च आणि विविध औषधांचा खर्च आज परवडू शकत नाही शेतकऱ्याला. तरी माझी कळकळीची विनंती आहे की शासनाला की बांधावर येऊन शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना कमीत कमी नुकसान भरपाई द्यावी, ही सगळ्यात मोठी विनंती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज शेतकरी या कोरोनाच्या विषाणू सगळ्यात मोठ्या अडचणींना सामोरं जात असताना शेतकऱ्याकडे आज भांडवल काहीही नसताना तो आज उभारला आहे. तरीसुद्धा शासनाने लवकरात लवकर ही जी दखल घेऊन पंचनामे करून बांधावर येऊन पंचनामे करून शेतकऱ्याला लवकरात लवकर त्या नुकसान भरपाई द्यावी, ही नम्र विनंती. देशात सध्या जे काही सुरू आहे त्यावरून देशातील परिस्थिती मृतावस्थेकडे चालली आहे, अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मोदीच्या कार्यपद्धतींवर केली आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांनी आज पंढरपुरात येऊन ज्येष्ठ नेते सुधाकर पंत, परिचारक भागवताचार्य, वानाउत्पात कीर्तनकार रामदास महाराज जाधव यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. मोदी सरकारच्या काळात देशाची अर्थव्यवस्था घसरत आहे, सामाजिक शांतता नाही, महिलांवर अत्याचार वाढत आहेत, अशा सगळ्या घटनांमुळे देशातील परिस्थिती मृतावस्थेकडे चालली असल्याची टीका शिंदे यांनी केली. या परिस्थितीत देशात बेबंदशाही वाढू शकते असा इशाराही त्यांनी दिलाय. देशातील विरोधी पक्ष विस्कटलेला आहे. देशहितासाठी आता सगळ्या विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीला त्यांनी पाठिंबा दिलाय. सुशांत प्रकरणात सोशल मीडियातून काही फेक अकाउंट बनवून मुंबई पोलिसांची बदनामी करण्यात आली. सोशल मीडियाच्या चुकीच्या वापराचा मलाही फटका बसला असून त्याचा वापर विचार करून करावा असा सल्ला शिंदे यांनी दिलाय, असं मत सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलं. देशातली परिस्थिती ही मृतावस्थेत चाललेली आहे. आता TRPचं प्रकरण असेल म्हणजे सर्व त्याचा अर्थच असा, मी ते सांगत होतो, पूर्वी जे सांगत होतो ती स्थिती सुरुवात आली. एक कन्व्हर्टेड फॉर्म ऑफ डेमोक्रेसी जी आहे तीच मोठ्या प्रमाणामध्ये आता सुरू झालेली आहे. आणि बेदिली माजायला काय त्याला आता विलंब लागणार नाही.
कारण मी त्याचं उदाहरण जाहीर सभेमध्ये सुद्धा इथं दिलेलं होतं की ह्या प्रधानमंत्र्याच्या नेतृत्वाखाली इथं बेबंदशाही निर्माण व्हायला वेळ लागणार नाही आणि ती प्रक्रिया सुरू आहे सध्या. हाथरस त्याचंच उदाहरण आहे. हाथरस एक नाही अनेक आहे. हाथरस त्या दलित मुलीवर झालेला अत्याचार, आता तुम्ही लोक सगळे कंपॅरिझन करता. मी होम मिनिस्टर असताना जी कारवाई केलेत होतं पेपर सगळे तुम्ही लोकच दाखवतायत आता. त्यावेळेस हेच लोक आमच्यावर टीका करत होते आणि आत्ता ज्या परिस्थितीतून ते विचार करतायत त्याचं कंपॅरिझन मला आनंद आहे. त्याचं कंपॅरिझन करताना माझी आठवण ठेवली तुम्ही जर्नलिस्टनी, त्याचा मला आनंद आहे. पण हे काही चांगलं चित्र नाही ह्या देशामध्ये. गरीब माणसाला इथं राहणं एवढं मुश्किल झालेलं आहे. ती परिस्थिती आहे. आर्थिक परिस्थिती बिघडलेली आहे. सामाजिक इथं विचार सगळा खाली गेलेला आहे आणि नवीन तरुणांना तर काय आता वाव राहिलेलाच नाही. विरोधी पक्षाच्या दृष्टीने अजून सक्षमपणा विरोध व्हायला पाहिजे असं वाटतं. विरोधी ताकद वाढायला पाहिजे, विरोधांचं एकत्रीकरण मला वाटतं हे सगळ्यांनी एकत्रित असलं पाहिजे. मला वाटतं आमचा सगळाच विरोधी पक्ष हे विस्कटलेला आहे. त्या सगळ्यांनी आपले भेदभाव विसरून राष्ट्राकरता एकत्रित येण्याची गरज आहे. राज्य सरकारने मराठा आंदोलकांच्या मागणीमुळे MPSC परीक्षा पुढे ढकलली आहे. तर ज्यांनी तयारी केली होती सर्व यांच्यातली त्यांचंही नुकसान झालेलं आहे, नुकसान होतं असे एकंदरीत भावना आहे. असं मला त्याचं डिटेल माहिती नाही कारण मी त्याच्या ह्याच्यात नाही. परंतु जे जे त्या विद्यार्थ्यांना पाहिजे ती सर्व अशा प्रकारची व्यवस्था हे सरकार करतं आहे, हे चांगलं आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर टीका केली. पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून आम्ही तुमचे बाप आहोत अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली आहे. ही टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर करण्यात आली. पुणे महापालिकेच्या 16 प्रभाग समित्यांसाठी निवडणूक झाली. यापैकी 11 जागा या सत्ताधारी भाजपाला मिळाल्या तर 4 जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्या. तर लकी ड्रॉ पद्धतीनं चिठ्ठी टाकून ठरवण्यात आलेली 1 जागा काँग्रेसच्या पारड्यात पडली आहे. मात्र चमत्कार होऊन सर्व 16 जागा आपल्याला मिळायला हव्या होत्या असं चंद्रकांत पाटील यांनी भाषण करताना भाजपाच्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटलं. चंद्रकांत पाटील एवढ्यावरच थांबले नाही तर अजित पवारांना पुढची स्वप्न पडतायत, पण त्यांनी त्यांची एनर्जी वाया घालू नये. आम्ही तुमचे बाप आहोत असं चंद्रकांत पाटील यांनी भाषण करताना म्हटलंय. पुण्यात भाजपाच्या कोथरूड मतदारसंघातील व्यापारी सेलच्या नियुक्त्या करण्यासाठी आयोजित बैठकीत चंद्रकांत पाटील बोलत होते. राज्यात आज परतीच्या मान्सून पावसानं मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटांसह जोरदार हजेरी लावली. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगरच्या काही भागात पावसानं तुफान फटकेबाजी केली. परभणी, लातूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बुलढाणा जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली. मराठवाड्यातही आज विजेच्या गडगडाटांसह जोरदार पाऊस बरसला. मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू असतानाच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय, जो आंध्र प्रदेशच्या मार्गे जमिनीकडे सरकतोय. यामुळं येणाऱ्या 4 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात दुपारनंतर विजेच्या गडगडाटांसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याचबरोबर 14 ऑक्टोबरनंतर अंदमान बेटांच्या भागात आणखी एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. तो झाल्यास पुन्हाही पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. अशातच आता नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. अनलॉक 5 अंतर्गत राज्यातील सुमारे 4 लाख रेस्टॉरंट, हॉटेल, बार पुन्हा सुरू झाले. त्यामुळं नोव्हेंबर अखेर राज्यातील शाळा, महाविद्यालय, धार्मिक स्थळं आणि व्यायामशाळा उघडण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचं टोपे यांनी म्हटलं आहे. कोरोना संसर्गाचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे अहमदनगरमध्ये आले होते.
त्यावेळी ते बोलत होते. राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत हळूहळू सर्व गोष्टी उघडण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात रेल्वे देखील सुरू करण्यात आली आहे. लवकरच सर्वसामान्यांना लोकलने प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. दिवाळीनंतर शाळा महाविद्यालय सुरू करण्याचा विचार आहे. त्यामुळं नोव्हेंबर अखेर संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होणार असल्याचे टोपे यांनी संकेत दिले. तुम्ही ओबीसीत का येत नाही अशी विचारणा विजय वडेट्टीवार यांनी केल्याचा दावा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मात्र संभाजीराजे अर्धवट बोलले, पूर्ण बोलले नाहीत. यामुळे मला खेद आहे असं स्पष्टीकरण विजय वडेट्टीवार यांनी दिले. एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ओबीसीमध्ये यायचं असेल तर 27% आरक्षणामध्ये तुमचं 27% आरक्षण जोडा आणि वेगळा प्रवर्ग करा असं संभाजीराजेंना म्हटल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केलाय. ओबीसीसाठी जी लढाई मी लढत आहे त्याची धार बोथट करण्याची ही खेळी असावी अशी शंकाही वडेट्टीवार यांनी बोलून दाखवली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारसमोर प्रचंड मोठं आर्थिक संकट उभं आहे. असं असलं तरी शिरोळ तालुक्यातील विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही. शासनाच्या विविध योजनांमधून तालुक्याच्या गावागावांमध्ये अपेक्षित विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्यानं प्रयत्न राहतील अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे. सांगली महापालिकेच्या वतीनं जागतिक बेघर दिनानिमित्त सावली बेघर केंद्रात राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात सांगलीच्या अपर तहसीलदार अर्चना पाटील, मनपाच्या उपायुक्त स्मृती पाटील, राहुल रोकडे, युवा नेते जितेश कदम इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना विश्वजित कदम म्हणाले की महापालिकेच्या सावली बेघर केंद्राचं काम अत्यंत चांगलं सुरू आहे. ज्यांना समाज स्वीकारत नाही आणि बेघर म्हणून रस्त्यावर फिरतात अशा निराश्रित लोकांना या केंद्रात हक्काचं छत्र मिळवून दिलं जात आहे. या ठिकाणी त्यांची सर्व व्यवस्था केली जाते. त्यांना पुन्हा समाजात उभं करण्याचं काम या केंद्राकडून सुरू आहे. त्यामुळे सावलीसारख्या बेघर केंद्राला आणखी बळकटी देण्याची आवश्यकता असल्याचंही नामदार कदम यांनी सांगितलं. याचबरोबर कोरोनाच्या काळात सांगली महापालिकेनं उल्लेखनीय असं काम केलंय असंही नामदार कदम यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना उपायुक्त स्मृती पाटील यांनी सावली बेघर केंद्राच्या उपक्रमाची माहिती देत आयुक्त नितीन कापडनीस यांच्या मार्गदर्शनाखाली या केंद्राची वाटचाल सुरू असून बेघर केंद्रात दाखल होणाऱ्या प्रत्येकाची घरच्याप्रमाणे आम्ही काळजी घेतो असं सांगितले. स्वागत सावली बेघर केंद्राचे मुस्तफा मुजावर यांनी केलं तर आभार महापालिकेच्या राष्ट्रीय उपजीविका अभियानाच्या व्यवस्थापक ज्योती सर्वदे यांनी मानले. कार्यक्रमास मतीन अमीन, विशाल कलगुटकी, अमर निंबाळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सांगली महानगरपालिकेच्या या शहराच्या अंतर्गत आणि महापालिकेच्या या कार्यक्षेत्राच्या अंतर्गत सावली नावाचं जे हे बेघर केंद्र चालू आहे. या बेघर केंद्र म्हणजे खरं तर केवळ महाराष्ट्रात नव्हे तर हिंदुस्थानात तो एक आदर्श आहे. आणि मुस्तफा असतील, पाटील मॅडम असतील, महापालिकेचे जे काय अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून हे सांगली शहरातील, जिल्ह्यातील, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं ही चुकून जी काय अशी वयस्कर मंडळी या ठिकाणी आली आहेत, ती कुठल्या परिस्थितीत आली, कशी आली आणि त्यांना कसं तुम्ही सोडलं का काय, अशा अनेक वेगळ्या पार्श्वभूमीवर ही जी काय मंडळी आली अशा लोकांना आसरा देणं, त्यांना आधार देणं, जीवनात जगण्याची त्यांच्यामध्ये क्षमता वाढवणं आणि त्यांना पाठबळ देणं याचं काम आज या ठिकाणी होतं आहे. मुस्तफाजींचं काम फार मोठं आहे. ते त्यांचे सगळे कार्यकर्ते ह्यामध्ये मनापासून आज त्यांनी ते वाहून घेतलेले या लोकांना एक नवीन जीवनदान देण्याचं काम करत आहेत. महापालिकेचं सुद्धा त्यामध्ये मोठं योगदान आहे. त्यासाठी मी सर्वांचं मनापासून आभार करतो. अशी बेघर दिन हे साजरा होतो तर साजरा म्हणूच नाही, हा चुकीचा शब्द असेल, पण बेघरांना बेघर राहूच नये अशा प्रत्येकाला त्याच्या एक हक्काचं घर, स्वतःच्या पायावर उभं राहण्याची क्षमता ही परमेश्वराने दिली पाहिजे. तेवढं तरी नैतिकता, आपल्या माणुसकी आपण सगळ्यांनी जपली पाहिजेत आणि ती जपावी अशीच परमेश्वराला मी प्रार्थना करतो. इनिशिएटिव्ह आयडिया सुद्धा त्यांनी केली, महापालिका वेगळ्या, ते चांगलं आहे. कारण शेवटी ही सगळी मंडळी आहेत यामध्ये अशी अनेक मंडळी की ज्यांच्यामध्ये अजूनही काहीतरी करण्याची क्षमता आहे. आणि आज मी पाहतोय
की महापालिकेने एक गाडा आणि त्यातले फळ भाजीपाला विकण्याची त्या व्यक्तीला एक साधन दिलं. म्हणजे आज तो दिवसभरात काहीतरी करू शकतो. म्हणजे असं नाही की इथं नुसतं तो रिकामा बसलाय. काहीतरी त्या व्यक्तीला काहीतरी काम करण्याची एक संधी दिली आणि ते काम करून कष्टाने स्वतःचे आपले 4 पैसे कमवेल, त्यातनं नवीन जीवन जगण्याची सुद्धा ऊर्जा मिळेल. म्हणून महापालिकेच्या कार्यक्रमाचं मी मनापासून स्तुती करतो, कौतुक करतो. आधी सांगली महानगरपालिकेचं कामकाज निश्चितपणे या ठिकाणी या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चांगलं आहे. पण शेवटी नागरिकांच्या अपेक्षा आहेतच. ते अधिक चांगलं व्हावं यासाठी राज्य सरकारसुद्धा सांगली महानगरपालिकेला मदत करत आहे. सांगली महानगरपालिकेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि जिल्ह्याच्या प्रशासनाकडनं सुद्धा आमच्याकडनं मदत सातत्याने राहील. सगळ्या नगरसेवकांनी, सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या करोनाच्या संसर्गात, या प्रादुर्भावात लोकांना जास्तीत जास्त मदत करावी अशी माझं नम्रपणे आवाहन आहे. अवकाळी पावसात शेतीचं जे काही नुकसान होईल त्याचे तातडीने पंचनामे करून शासनाला नुकसानीचा आकडा कळवावा. सरकार तात्काळ जिल्हानिहाय नुकसान भरपाई देईल आणि त्याचे शेतकऱ्यापर्यंत लगेच वितरण होईल असे आदेश कृषी आणि महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले असल्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी माहिती दिली आहे. राज्यात होत असलेल्या मुसळधार पाऊस आणि शेतीच्या नुकसानीबाबत विचारलेल्या प्रश्नांवर कदम सांगलीमध्ये बोलत होते. पाऊस होणार आहे मोठा असं संकेत दिले जात आहेत. नाही, मी आता महाराष्ट्राच्या विदर्भात, उत्तर महाराष्ट्रातही काही दौरे केलेले आहेत. आज सुद्धा मी त्या ठिकाणी सांगली जिल्ह्यात काही बैठका कृषी अधिकाऱ्यांच्या घेतल्यात. उद्या सांगली शहरात बैठका घेईल आणि या संदर्भात माझ्या कृषी खात्याच्या अंतर्गत सगळ्या कृषी अधिकाऱ्यांना, महसुली अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत मी की या अवकाळी पावसात शेतीचं आणि शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं असेल त्याचे त्वरित पंचनामे करायचे. त्याची जी काही फंडची मागणी असेल ती राज्य शासनाला कळवावी आणि त्याचा फंड त्या ठिकाणी जिल्ह्याला दिला जाईल आणि तो लवकरात लवकर सुद्धा वितरित करण्याचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी याबाबतीत काय आपण प्रबोधन करणार आहात? आता शेवटी एकतर करोनाच आहेच आणि सोशल डिस्टन्सिंग पाळावं, मास्क घालावं, गर्दीची ठिकाणं टाळावं, हे तर पाळलंच पाहिजे. बरोबर. आणि शेतकऱ्यांनी खरं त्याचा संबंध येतो आपल्या शेताशी, आपल्या रानाशी. घरातनं उठावं, शेतात जावं, शेतातली कामं करावी, ह्यातच खरं सगळ्यांचं भलं राहील असं मला निश्चितपणे वाटतं. सांगली जिल्ह्यातील सर्व निवड झालेल्या भाजपा पदाधिकाऱ्यांचं हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक भाजपा मिरज तालुका सरचिटणीस गणेश निकम, जिल्हा कार्यकारिणी सदस्य धनंजय कुलकर्णी. अकरावी व 12वी रेग्युलर स्टेट बोर्डची तयारी IIT, JEE, नीट, CET यांचे प्रशिक्षण केंद्र JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर. मुलींसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह तसेच मुलांसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह. 100% यशाची खात्री देणारे एकमेव प्रशिक्षण केंद्र JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर. MBBS, BBS, BAMS, BHMS, BSc फॉरेस्ट्री, BSc फिशरी, BSc नर्सिंग तसेच इंजिनिअरिंग क्षेत्रातील यशाचे दालनखुली करून देणारे एकमेव केंद्र म्हणजे JK सायन्स इस्लामपूर. मेस, ट्युशन, हॉस्टेल याची सुविधा एकाच छताखाली. या अकॅडमीचे वैशिष्ट्य म्हणजे चेअरमन स्वतः शिकवतात, मुलांकडे मुलींकडे स्वतः लक्ष देत असतात. वेगवेगळ्या तज्ञ शिक्षकांचे आठवड्यातून मार्गदर्शन. सर्व अकॅडमी 24 तास CCTV कॅमेऱ्याच्या कक्षेत. सर्वात महत्त्वाचे फक्त 30च विद्यार्थ्यांस प्रवेश. त्वरा करा, ऍडमिशन सुरू, मर्यादित प्रवेश. आता चिंता करू नका, स्पेशल एज्युकेशनल टॅब करा. नीट, JEE, CET बरोबरच 11वी 12वी स्टेट बोर्ड सर्व तयारी JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर. संपर्क सौ संध्या पाटील, MSc ND. मोबाईल नंबर 94 20 67 47 96, 98 50 65 66 64. इन्चार्ज RY गुटुगडे सर. मोबाईल नंबर 97 30 64 92 46. एकदम झक्कास जेवण पाहिजे
अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू, काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, सिटी स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र अळी यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे. 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन. सर्व ब्रँड एकाच छताखाली. 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स. संपूर्ण कपडे बजेटमध्ये. कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत. मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत. संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ. मांगल्याचं दालन, त्याला सोनेरी सजावट. करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील. राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिनचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या HP भुरके सराफ. शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. प्ले स्टोअर वरून आत्ताच डाउनलोड करा स्काय स्टार ऑनलाइन ऍप. आपल्या हक्काचं आपलं दुकान. आता भाजी, फळं आणि महिन्याचे ग्रोसरी सामान आणण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. आपल्या मोबाईललाच बनवा आपलं दुकान आणि मार्केट. विना कटकट, विना दगदग, घरपोच सेवा. फ्रुट्स, स्नॅक्स, गरम मसाले, व्हेजिटेबल्स, ड्राय फ्रुट्स, बेबी केअर, पर्सनल केअर, होम केअर, सर्व प्रकारची बिस्किट, ऑइल्स, डाळी, चहा, कॉफी आणि बरंच काही एकाच ठिकाणी, तेही आपल्या मोबाईल मध्ये. आमची वैशिष्ट्य बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट्स. 24 तासांच्या आत घरपोच सेवा. ₹500 वरील ऑर्डरवर फ्री होम डिलिव्हरी. बेस्ट कस्टमर सपोर्ट व सुरक्षित सर्व्हिस. दररोज नवीन ऑफर्स व डिस्काउंट्स. ही सुविधा सध्या फक्त सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रासाठी उपलब्ध आहे. आपल्या हक्काचं आपलं दुकान स्काय स्टार ऑनलाइन.